मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशं आनन्दी वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो. आपल्या सर्वांना नमस्कार करून आजच्या या प्रासंगिक सेवेला आपण सुरुवात करतोय. माऊलींच्या समाधी सोहळ्याचा उत्सव आता उद्यावर येऊन ठेपलेला आहे. संतांचा उत्सव साजरा केला जातो आणि त्याच्या पाठीमागं संतांचं जे साधना आहे त्या साधनेचा उपयोग आपल्याला आयुष्यामध्ये होत असतो. त्यामुळे संत महात्मे किंवा संतांचं मोठेपण हे त्यांच्या त्या चरित्रामधून त्यापेक्षा जास्त त्यांच्या तत्त्वज्ञानामधून आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे फार महत्त्वाची गोष्ट आहे की देवापेक्षा संत श्रेष्ठ ठरतात. त्याचं कारण आहे, देवाची ओळख करून देण्याचं काम संत करतात. देव आपल्याला कळलाच नसता, आपल्याला ज्ञान समजलं नसतं, मोक्ष काय, उपासना काय, वैराग्य काय आहेत, विषयांचा त्रास कसा होतो, ह्या गोष्टी संतांशिवाय शास्त्राशिवाय कळत नाही. आणि त्यामुळं शास्त्र देणारे आपल्यासमोर आपल्याला योग्य मार्ग दर्शवणारे संत जे आहेत त्या संत महात्म्यांचं वर्णन आणि त्यांचं महात्म्य गाणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज आपण एक संतांच्याबद्दलची एक ओवी घेऊन ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेलं आहे संतांचं. 18व्या अध्यायामधली ओवी आहे आणि त्या ओवीवरती थोडंसं चिंतन आपण घ्यायचं आहे. माऊलींच्या बरोबर माऊलींच्या पाठोपाठ झालेल्या संतांनी सुद्धा संतांचं महात्म्य सांगितलं आणि त्यांच्याच शब्दात आपण सांगायला लागते. आपल्याला त्यांचं गुणगान गाता येत नाही. संतांनीच ओव्या लिहिल्यात, संतांनी अभंग लिहिलेत म्हणून बरं झालं संतांच्याबद्दलचे, नाहीतर त्यांचा गौरव करायचं किंवा त्यांना शब्दात पकडायचं आपल्याला जमलं नसतं. माऊलींची फार सुंदर ओवी आहे. 18व्या अध्यायामधील 400 नंबरची ओवी आहे. तैसे हरपले अपना ते पावे, ते संतांते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. सुंदर वर्णन माऊलींनी एका ओवीमध्ये संतांना का मानावं किंवा संतांना का नमस्कार करावा त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्यासाठी सुद्धा ती गोष्ट बंधनकारक आहे, कारण त्याशिवाय आपल्याला संत कळणार नाहीत. संत नाही कळले तर देव कळत नाही. पण संतांनी लिहिलेलं शास्त्र आणि संत त्याच्या जोडीनं आपल्याला देवाला जाणून घ्यायचा असतो, भगवंताला जाणून घ्यायचा असतो. आणि म्हणून त्याची त्रिसूत्री संतांनी सांगितलेली आहे. एक ग्रंथ, कुठलेही ग्रंथ आपल्या घरामध्ये वाचणं सुरू असलं पाहिजे, त्याचं पारायण सुरू असलं पाहिजे, अभ्यास सुरू असला पाहिजे. आपण पारायण बरेच वेळा करत असतो पण अभ्यास म्हणून ग्रंथांचा करत नाही आणि त्यामुळे शास्त्र लवकर कळत नाही. शास्त्र कळलं नाही की कसं वागायचं कळत नाही, आपण कोण आहे आपल्याला कळत नाही. जगाचा अभ्यास करणारे आपण सर्वजण आहोत. आपल्याकडे अभ्यास कुणाचा आहे माहीत आहे का? सगळ्या जगाचा अभ्यास आहे. कुठं काय चाललंय सगळं आपल्याला माहीत असतंय. आपल्यामध्ये काय चाललंय आपल्याला माहीत नसते. आपल्याच घरातलं काय असते आपल्याला माहीत नसते. आपल्या देहामधलं काय असते आपल्याला माहीत नसते. पण जगाचं मात्र माहीत असतं. शेजारी गेले कुठं, आले कुठे, गाडी कधी लाव, कुठं आले होते, किती जण पाहुणे घरात आल्यात, कोण गेलेत, याची सगळी इत्थंभूत माहिती आपल्याकडे असते. पण आपल्याबद्दल आपण कमी जाणतो. संत काय करतात, आपल्याकडे लक्ष द्यायला सांगतात, स्वतःकडे लक्ष द्या. आणि स्वतःकडे लक्ष द्यायला लागलो की आपण सुधारतो. म्हणून आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायसाठी अभ्यास, आणि अभ्यास कोणता, तरी ज्ञानेश्वरीसारख्या या ग्रंथांचा अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 4 संत जरी होऊन मोठे गेले की ज्यांनी तत्त्वज्ञान आपल्यापुढे मांडलेलं आहे ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि समर्थ रामदास स्वामी. ह्या चौघांचे 4 ग्रंथ आपल्याकडे प्रसिद्ध आहेत मराठी भाषेमध्ये. पण मराठी भाषिकच त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जेवढे ग्रंथ ते रुजायला पाहिजे होते तेवढे रुजले जात नाहीत, घराघरामध्ये वाचले जात नाहीत. आणि वाचलं नसल्यामुळे लोक अस्वस्थ आहेत. लोकांना वाटते पैसे कमवले, घरं बांधली, गाड्या घेतल्या की आपल्या आयुष्याची इतिकरविता झाली.
खरी गोष्ट आहे आपण स्वतःला शांत केलं काय, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याला स्वतःला शांत करायचं असेल तर संतांच्याकडे जावं लागतं. आपलं काहीतरी चुकतं हे कधी कळेल तर संतांच्याकडे गेल्यावर. मग आता संत आहेत काय, कुणाकडे जायचं संत म्हणून, हा खरा मुद्दा आपल्याला समोर लक्षात येतो. कुणाला तरी डोकं ठेवावं, कुणाला तरी पायावं म्हटलं तर आपल्याला शंका येऊ शकते. आणि शंका येण्यासारखी परिस्थिती आता अध्यात्म क्षेत्रामध्ये आहे. कोण भोंदूगिरी करत असेल, पैसा मिळवण्यासाठी काहीतरी करत असतात लोक, आपल्याकडे जमाव गोळा करत असतात. आणि त्यामुळे संत, खरे संत बाजूलाच राहतात. खरे संत कधी मिरवतच नाहीत, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मिरवणं त्यांच्यासाठी काही नसतं, म्हणून ते लक्षातच येत नाहीत खऱ्या अर्थानं. मग जर संत ओळखायचे असतील तर थोडं का असना संतांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाहीत. पण आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, संत एकनाथांचं भागवत आणि समर्थ रामदास स्वामींचा दासबोध, हे 4 ग्रंथ आपल्या आयुष्यात एकदा तरी अभ्यासावेत मरण्यापूर्वी. कारण मरण हे निश्चित आहे, आपलं जाणं हे निश्चित आहे. पण आपण जाणं हे लक्षात घेत नाही आणि आपण जाणार हे कबूलच करत नाही घाबरून. असं म्हणायचं नाही म्हणतात घरात, असं बोलायचं नाही, मेलं असा शब्द वापरायचा नाही. माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे 9व्या अध्यायामध्ये, अगा मर हा बोलून साहती आणि मेलिया तरी रडती, असते जात न गणती गहिसपण. गहिसपण म्हणजे मूर्खपणामुळं जे आपल्याजवळ आहे ते जायला लागलंय हे त्यांना कळतच नाही. उगाच मेलं गेलं हे त्यांची भीती त्यांना वाटते अशुभ आहे. वास्तविक हा देह जन्माला येतो तो जाणार, हे संतांच्याकडून शिकावं लागतं. संत फार आपल्याला शिकवतात. रामकृष्ण परमहंसांच्या पुस्तकामध्ये एक दृष्टांत आला आहे. त्या दृष्टांतामध्ये ते 2 साधूंची कथा सांगतात. ते 2 साधू असे प्रवासाला निघाले, पुढे 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 गेले, टेकड्या लागल्या, मोठी पठारं लागली. आणि त्या पठारांच्या अगदी वर टेकडीवरती पोहोचल्यानंतर समोर असं मनोरम्य सुंदर असं देखणं दृश्य होतं. आणि त्या दृश्याकडे पाहत मध्ये ते अगदी त्यामध्ये भान विसरून पाहत राहिले. आणि त्या दृश्याच्या नादामध्ये एक साधू ते दृश्य बघण्यामध्ये त्यातच विलीन झाले, ते परत पाठीमागं आले नाहीत. पण त्यातले दुसरे साधू होते ते परत पाठीमागं आले, ते दृश्य पाहिलं, त्याचा अनुभव घेतला आणि पाठीमागं आले. आता हे पाठीमागं आले याचा अर्थ असा आहे, एक साधू जे आहेत की जे मुक्तीत आणि ज्ञानामध्ये आहेत की त्यांनी पुढे गेलेत, ते विलीनच झाले, भगवंताशी एकरूप झाले. पण असे काही संत आहेत की हे जे एक साधू त्यातले आहेत की जे पाठीमागं आले, त्यांनी आत्मज्ञान काय आहे, शांती काय असते, तृप्ती, समाधान आणि ते दृश्य काय आहे जे खरंच प्राप्त झाल्यानंतर, भगवंताच्या प्राप्तीनंतर झाल्यानंतर कोणता अनुभव येतो हे जगाला तरी सांगायला पाहिजे ना, म्हणून ते पाठीमागं आले. तुकोबा, ज्ञानोबा, नाथ महाराज, समर्थ रामदास किंवा आणखीन आहेत कबीर महाराज वगैरे सगळी संतांची मांदी आली आहे. हे लोक मुक्त आहेत पण आले तर आपल्यासाठी परत. त्यांनी जन्म घेतला, अवतार घेतला आणि आपल्या समोर ती सांगायला लागले आणि सांगितले ते आपल्या समोर आहे. आता संत हुडकायला पण जायची काही गरज नाही. मग संत शोधायचे कुठं तर त्यांच्या ग्रंथामध्ये, फारसं कुठंही जायचं नाही. माऊलींना शोधायचं आहे तर प्रत्येक ओवीमध्ये माऊली आपल्याला सापडतात ज्ञानेश्वरीच्या. तुकोबांना शोधायचं असेल तर देहूला जायची आवश्यकता नाही, जायला मिळालं तर जावंच, तिथल्या ठिकाणा पवित्र ठिकाणाला भेट देऊन यावं. पण नाही मिळत तर तुकोबांना कुठं शोधायचं, त्यांचे 4000 अभंग आहेत तुकारामांची गाथ्या, त्या गाथेमध्ये त्यांना शोधायचं. नाथानी भागवतावरती एकादश स्कंदावरती 18,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला आहे. नाथ भागवत म्हणून तो प्रसिद्ध आहे. 18,000 ओव्या, बरोबर ज्ञानेश्वरीच्या दुप्पट. ज्यांना ज्ञानेश्वरी लवकर समजत नाही त्यांनी पहिल्यांदा एकनाथी भागवत वाचावं आणि मग ज्ञानेश्वरी अभ्यासाला सुरुवात करावी. बरेचसे ज्ञानेश्वरीतले कोडे उलगडत जातील पहिल्यांदा नाथ भागवत वाचलं तर. कारण नाथ भागवत हे ज्ञानेश्वरीच्या प्रसाराकरताच त्यांनी भागवत लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वरी समजत नव्हती ना, ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम नाथानेच केलेलं आहे. नाहीतर ज्ञानेश्वरी सगळे, ज्ञानेश्वरीतले शब्द सगळे पाठ्यभेदानं सगळे खराब झालेले होते. कुणी काही घुसडलेलं होतं ज्ञानेश्वरीमध्ये आणि त्याला खूप वर्षे 200-300 वर्ष निघून गेलीत. नाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यामध्ये 300 वर्षांचं अंतर आहे. आणि एवढ्या 300 वर्षाच्या कालावधीमध्ये लोक कशी वाटेल तशी ज्ञानेश्वरीचं आपल्या पद्धतीने भर घालून वाचत होते.
आणि म्हणून दृष्टांत देऊन त्यांना स्वप्नात येऊन नाथांना बोलावून घेतलंय आळंदीला. त्यांनी त्याचं निमित्त काय केलं तर माझ्या कंठाला ती अजान वृक्षाची मुळी लागा लागलेली आहे, या आणि ती काढा. त्यावेळी घन जंगल होतो कुठं, ह्या आपल्या आळंदीच्या ठिकाणी, म्हणजे जाण्यासारखी स्थिती नव्हती. पण नाथांनी काही लोकांच्या सहाय्यानं तिथंपर्यंत एवढी सगळी झुडपं एवढे सगळे अरण्य पार करून तिथे गेलेत आणि ती समाधी शोधून काढली. आणि त्या समाधीच्या ठिकाणी नाथांना दर्शन दिलेलं आहे ना माऊलीने. आणि काय दिलाय आदेश, तू आता ती ज्ञानेश्वरी शुद्ध कर. लोकांच्या बोलण्यामध्ये ती बिघडलेली आहे ना. आजही आपल्याकडे 5-6 ओव्या खाली दिलेलेच आहेत. ज्ञानेश्वरी संपली की आपण म्हणतो की अगोदरच मूळची ज्ञानेश्वरी शुद्ध आहे, पण ज्यात थोडासा भेद होता तो मी काढला. असं संत एकनाथांच्या 5-6 ओव्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी आहेत. ज्ञानेश्वरी रोज वाचणारे पारायण करणाऱ्यांना माहिती आहे ते. आता कुणी बदल करू नये अशी सूचना दिलेली आहे नाथांनी तिथं. आता ही सूचना आपण लक्षात ठेवली पाहिजे. बरेच वेळा कीर्तनकार प्रवचनकार काय आठवलं नाही तर आपले शब्द घुसरून ती ओवी सांगून रिकामे होतात, अशी शक्यता आहे. पण ही शक्यता कोणी शाण्या माणसांनी करू नये. मात्र तसं अभ्यासू माणसं आहेत त्यांनी अजिबात ज्ञानेश्वरीतल्या कुठल्या ते तई जैसे तैसे जे शब्द वापरलेत, मनोनी तया हे शब्द आहेत तसे वापरले पाहिजेत. मग माहिती नसतील तर प्रत्यक्षात ज्ञानेश्वरीत बघितली पाहिजेत. याचं कारण ते आहे. आणि म्हणूनच म्हणतात की खरंच हा राहिलेला अवतार पूर्ण होता, तो करायचा होता. माऊलीनं 21व्या वर्षी गेलेत, माऊलींनी देह सोडला. पण पुढचं कार्य गुरूंची सेवा त्यांच्याकडून अजिबातच घडली नव्हती, काहीही घडली नाही गुरुसेवा माऊलींच्याकडून. आणि म्हणून नाथ महाराजांच्या अवतारामध्ये त्यांनी भरपूर गुरूंची सेवा करून घेतलेली आहे. जनार्दन स्वामी जे होते नाथ महाराजांचे गुरु, त्यांची खूप सेवा त्यांनी केली. जर नाथ भागवत उघडून बघितलं तर काही ओव्या आहेत तशा ज्ञानेश्वरीतल्या रिपीट केल्यात. त्यामध्ये किती अधिकारवाणीने केल्यात बघा. नंतर असे म्हणले नाहीत माऊलीला काय वाटेल मी त्यांच्याच ओव्या घ्यायला लागलोय, अजिबात नाही. कारण ते तेच आहेत. म्हणतात ना तो ज्ञानाचा एका नामाचा तुका असे 2 शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात वारकरी संप्रदायामध्ये आहेत. त्याचं कारण काय आहे, नामदेव महाराजांचे राहिलेले अभंग तुकोबांनी पूर्ण केलेले आहेत आणि त्यांनाही तसंच दृष्टांत दिलेलं आहे. तसे अभंग आहेत तुकोबांचे. आणि माऊलीनं सुद्धा तसंच स्वप्नात माऊलींनी सांगितले नाथांना तू ते पूर्ण कर म्हणून. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणून भागवतामधल्या ओव्या ज्या आहेत त्या ज्ञानेश्वरीशी संबंधित आहेत. थोडासा अभ्यास म्हणून आपण बघायला लागलोय बरं काय. आपल्यापैकी बरेच जण ज्ञानेश्वरी वाचत असतील, नाथ भागवत अजून कोणी पाहिलं नसेल, निश्चित नाथ भागवताचं एकदा तरी वाचन अभ्यास म्हणून करावा. अभ्यास पारायण करायला फार वेळ लागत नाही. आठवड्यात पारायण होतं. अभ्यास करायला एखादा दुसरं वर्ष लागतं, 2 वर्ष लागतील कमीत कमी म्हटलं मी. थोडं त्यातला शब्दार्थ भावार्थ समजायला. म्हणून शांतपणे घरामध्ये ग्रंथांचा अभ्यास करावा. पारायणामध्ये जास्त अभ्यास होत नाही. पारायण एक काय असतं ते तेवढ्या टप्प्यात ते संपवायचं असतं, बंधन असतं. घरामध्ये बंधन नसतं. बंधन नसते म्हणून वाचूच नाही असंही नको. मात्र बऱ्याच वेळा असंच होतं, काय वाटेल ते काहीतरी सांगायच्या सबबी. सगळ्यात अडचण मोठी कोणती असेल आपल्या परमार्थामध्ये, आळस आणि सबब. प्रत्येकजण सबबी सांगत असतात. आम्हाला प्रवचन ऐकायला येत नाही, आम्हाला मंदिरात येता येत नाही. त्यांची कारणं ऐकायला लागलो आपण ना तर आपल्याला वाटतं आपणच चुका लागलोय का काय. इतकी जबरदस्त कारणं ती देत असतात. त्यामुळे आपण त्यांच्या नादाला लागण्याचा अर्थ नाही. म्हणून सबबीने आळस या ठिकाणी चालत नाही. शांतपणे एखाद्या ग्रंथाचा अभ्यास. म्हणून पहिल्यांदाच मी बोललो की 4 ग्रंथ आहेत आणि मराठीमध्ये आहेत. याची भाषांतर 12-14 भाषेमध्ये झालेत किंवा ज्ञानेश्वरी गाथेची इंग्रजीमध्ये सुद्धा भाषांतर केलेले आहेत त्याची. ती लोक अभ्यासाला लागलेत. आणि आम्ही मराठी आणि आमचे ज्ञानेश्वर माऊली मराठी भाषेचे जनक मानले जातात त्यांना. आम्ही मातृभाषा आपली मराठी आहे तरी पण आपण त्याच्याकडे बघत नाही. हा आपल्याकडला अपराध आहे म्हणायला पाहिजे. आणि म्हणूनच जवळजवळ 18,000 ओव्यांचं भाषांतर, 9,000 ओव्यांचं भाषांतरच केलंय ते. जर बघायला लागलो आपण ना, भागवत हे उपदेश आहे, इकडे अर्जुन आहे तिकडे उद्धव आहे. हा फरक थोडासा केलेला आहे. आणि अर्थ कुठला घेतला, इकडे गीता घेतली ज्ञानेश्वर माऊलींनी आणि त्यांनी घेतलं भागवत. 11 स्कंद, 11वा स्कंद जो आहे, एकूण 12 स्कंद आहेत त्यातले. त्या 12 स्कंदामधला 11वा स्कंद जो आहे तो नाथांनी निवडला आणि त्याच्यावरती भाष्य केले. हे भागवत तर आपण कुणी अभ्यासला असेल त्यांना माहीत असेल. 11वा स्कंद जो आहे त्या स्कंदावरती खूप काही मार्गदर्शन
नाथाने केलं, पण खरा त्यांनी संदर्भ घेताना ज्ञानेश्वरीचा घेतलेला आहे. भागवतातल्या कथा सांगितल्या, पण कथा सांगता सांगता संदर्भ मात्र तत्वज्ञानाचा आहे. म्हणून तत्वज्ञान सांगणारे हे 4 ग्रंथ आहेत. इतर सगळे पुराणं सांगणारे खूप ग्रंथ आहेत, 18 पुराणं आहेत, छोट्या छोट्या कथा आहेत, भक्तिविजय, रामविजय, हे ग्रंथ आपण श्रावण महिन्यामध्ये बघत असतो. कथा म्हणून गंमत पण वाटते. गुरुचरित्रामध्ये कथा आहेत, बरं वाटतं ऐकायला. पण शुद्ध परमार्थाचं तत्वज्ञान जे आहे हे 4 ग्रंथामधून सामावलेलं आहे मराठी भाषिकांसाठी. म्हणून आपला जन्म आहे, आयुष्य आहे, श्वास आहे, तोपर्यंत हे ग्रंथ अभ्यासून रिकामं व्हावं. आपल्याला जे समजायचं ते कळायला हळूहळू कळेल. न कळे ते कळे येईल उगले नामे या विठ्ठले एकाच्या, तुकोबांचा अभंग आहे त्यावरती. आपल्याला जे कळत नाही ते कळायला लागेल. आपल्याला छोटे छोटे मॅनर्स नसतात, पण ग्रंथातून मॅनर्स आहेत. कसं बोलावं, कुणाजवळ कसं बसावं, कुठल्या माणसाबद्दल आदर कोणता कसा वापरावा, कुणाला आदर अजिबातच देऊ नये, सगळं माहिती दिलेली आहे. फक्त आपण डोळे उघडी ठेवून ते बघत नाही किंवा त्याला पाया पडायचं नसतं. हे पाया पडून ग्रंथ येणार नाहीत. म्हणजे घरात बांधून ठेवलेले असतात, रोज नमस्कार करायचं, हे आमच्या आजांनी घेतलेले ग्रंथ आहेत. मग त्यात काय आहे तर काय नाही, ते तिथंच असतात. आम्ही त्याला रोज गंध लावतो. ह्या गंध लावण्यानं ते डोक्यात येणार नाही. ते उघडलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, तरच आपल्या लक्षात यायला गेल. म्हणून हे संतांना सगळं विचारायला लागते. आणि ओळी आपली काय आहे, हातैसे हरपले आपणा ते पावे. जे हरपलंय आपल्याकडून, जे कुठंतरी नाहीसं झालंय, जे दुर्लक्षित झालंय, ते आपल्याला प्राप्त होईल. ते आपणा ते पावे, ते संतान ते पाहता घेवसावे. घेवसावे म्हणजे सापडेल. कुणाला? संतांच्याकडे आपण पाहायला लागलो ना तर आपल्याला कळेल. म्हणून काय करावं? वानावे, ऐकावे तेची सदा. म्हणून त्या संतांना वानावं, त्यांचं भजन करावं, त्यांचं गुणगान करावं आणि त्यांनाच ऐकावं, म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. हे माऊली सांगतात. हे संतांनाच संतांचं सांगावं लागते. नाही तर त्यांचा मोठेपणा दुसरं कोण सांगणार? सांगा, एवढं मोठं सांगताच येत नाही. असं म्हणतात की समोरचा एखादा आत्मज्ञानी पुरुष असेल, सत्पुरुष आहे, तो सत्पुरुष कसा ओळखावा? तर त्याच्या खुणा काही ग्रंथामधून पण दिलेल्या आहेत. पण वरवरची एक खूण दिलेली आहे, भागवतामध्ये कुठेतरी आलेला आहे. तर त्यामध्ये म्हणतात की संतांचे डोळ्यांच्या पापण्या ज्या आहेत त्या लवत नाहीत, म्हणजे मिटत नाहीत. आपण कायम मिटतो उघडतो, मिटतो उघडतो, तशा त्यांच्या मिटत नाहीत. आणि त्या मिटत नाहीत, त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते लक्षात येईल. आता जर त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या मिटतात की नाही हे बघायसाठी आमच्या मिटायला नको पाहिजेत. खरा प्रॉब्लेम हा आहे. म्हणून त्यातनं एक गोष्ट लक्षात घ्यायची, संतांना जर ओळखायचं ना, जरा तरी संतांचं काहीतरी अभ्यासात असलं पाहिजे, त्याशिवाय ते ओळखता येत नाही. आपल्याला ज्ञानेश्वर माऊली ओळखता येतील, केव्हा ओळखता येतील? जरा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर. त्याशिवाय कसं कळणार? त्यांचं महान मोठे पण कळणारच नाही. जर एखादी अशी व्यक्ती 16व्या वर्षी 21व्या वर्षी एवढं मोठं आघात ज्ञान कसं लिहू शकते? म्हणून महाविष्णूचा अवतार मानलेला आहे, सखा माझा ज्ञानेश्वर, असं संतांनी त्यांचं वर्णन केलं. नंतर तुकोबानी, नाथानी, सगळ्या निळवरायांनी सुद्धा जनाबाईंची अभंग आहेत. पाहाव भावे काय वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी, भाव धरुणी वाची ज्ञानेश्वरी. आता हे याचा अर्थ असा आहे, भाव जर नसेल ना तर संत कळणार नाही. म्हणून ही 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर संत आपल्याला वरती पोचलेले आहेत, आपल्याला खेचायला बघतात. या सगळ्या गर्तेतून, प्रपंचाच्या सगळ्या विवंचनेतून वर काढण्याचा प्रयत्न करतात. मज निरंतर जागविती, तुकोबांचा अभंग आहे. काय सांगू त्या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. त्यांचा उपकार काय सांगू म्हणतात तुकोबा, तर मला ते सारखे जागे करतात. ज्ञानेश्वरी रोज वाचून आपण एक 100 वर होऊया, 50 वर होऊया, अर्थासहित वाचून बाहेर पडलो ना तर डोकं नेहमी ताळ्यावर राहतं. आणि ताळ्यावर डोकं ज्यांचं आहे ना ती यशस्वी झालेली माणसं आहेत आतापर्यंत, निश्चित यशस्वी. पण यशस्वी शब्दाचा अर्थ आहे प्रपंचातच नव्हे, तर त्यांना एक प्रकारची एक अनामिक अशी शांती प्राप्त झालेली आहे. आणि ती शांती कुठंही मिळत नाही. आपण कितीही वर्ष प्रपंच करू दे, प्रपंचात शांती नाही. आता हे कुणी काही सांगायची काही गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे ते असं आहे तसं आहे. आपण म्हणतोय काहीतरी करून एकदा मुलाचं लग्न करून रिकाम व्हावं. आपल्याला काय त्रास झाला लग्न करून ते आपल्याला माहित असते, तरी सुद्धा आपण म्हणतोय मुलाचं लग्न करूया. आहे बरोबर, व्यवहार म्हणून आपल्याला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. पण मुलाचं लग्न करतोय म्हणजे माझी वाट लागली ह्याची कशी लावायची हा प्रयत्न चालू असतो आपला. त्याला सुद्धा त्याच मार्गाने. पण आपण काय करतोय, नाही मुलाचं लग्न झालं तर
मग लोक आपल्याला नावं ठेवतील. ह्या एका ह्याच्यामध्ये म्हणजे असायला पाहिजे, लग्न व्हायला पाहिजे, तो भाग वेगळा. पण आपण भोगलेलं आहे प्रपंचाचं सगळं. हजारो जन्म जरी आपण घेतलेली प्रपंच केला तरी मुक्ती प्राप्त होणार नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? प्रपंचाचे विचारच सोडावे लागतात. प्रपंच सोडता येत नाही. मग प्रपंच सोडता येत नाही तर काय करायचं? प्रपंचाचे विचार सोडायचे. सोपा मार्ग आहे. हाच परमार्थ आहे. बाकी परमार्थात आत खोलला जायची काय फारशी गरज नाही. ज्यानं प्रपंचाचे विचार सोडलेत ना, म्हणजे निष्काळजी माणसाबद्दल बोललं जात नाही. हे काही माणसं निःसुकच आहेत, काय वाटेल ते करा. त्यांच्या डोक्यात ते म्हणतात एक नंबर काम चाललंय, पडेल तिथं झोपायचं, मिळेल तिथं जेवायचं, तिथं झोपायचं. काही नाही. घरातले कोण काय बोलतात यांचा फोन कधी लागत नाही, काय नाही. नेहमी असेल. ह्या माणसाबद्दल हे नाही. विचारपूर्वक ज्यांनी सोडलंय त्यांच्याबद्दल आहे. लक्षात घ्या, हा मुद्दा तो महत्वाचा आहे. आणि ज्यांनी विचारपूर्वक प्रपंचाला ओळखलं त्यांना देव ओळखायला सोपा जातो. संत म्हणतात ओळखला हरी धन्य तो संसारी. ज्यानं हरीला ओळखलं तो. मग हरीला ओळखला नाही तर प्रपंचाला तरी ओळखूया. पण प्रपंचाला आपण म्हणतोय ओळखलं आपण, पण खऱ्या अर्थानं ओळखलेलं नसतं. संत म्हणतात ओळखा म्हणजे तुम्हाला हरपलेलं आहे ते सापडेल. खरं काय तुमच्याकडून गेलंय ते कळणारच नाही. वर 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 किती मुलामा दिला तर प्रपंचाला सुखी आहे सुखी आहे आपण म्हटलो, पण किती आपण सुखी असतोय आपल्यालाच माहित असते. जग कदाचित आपल्याला म्हणेल फार सुखी आहे माणूस, हा पैसे वगैरे राखून आहे, फार सुखी आहे, घरामध्ये त्यांच्या काय आजारपण नाहीत म्हणजे सुखी आहे, असं वर वर वाटत असतं. खोलात गेल्यानंतर त्याचं त्याला माहित आहे आपण कशामध्ये दुःखी असतो. तो सगळ्यांना माहिती आहे दुःखाचं स्वरूप आहे ते. म्हणून वर वर प्रपंचाला ओळखून कळणार नाही. खोलात जायला पाहिजे. आणि खोलात जायला प्रपंचाची ओळख करून द्यायला संत शिकवतात आपल्याला. म्हणून शास्त्र जे आहे फार श्रेष्ठ आहे, फार श्रेष्ठ. माऊलींची एक ओळ आहे शास्त्राबद्दलची. तसे हितापासून काढती अहितापासून काढती, हित देऊनी वाढवती, नाही गा श्रुती परोती माऊली जगा. माऊलीनी या शास्त्राला आई म्हटलेलं आहे. शास्त्राशिवाय परमार्थ कळणार नाही, देव कळणार नाही, आपण स्वतः काही कळणार नाही. प्रपंचामध्ये काय उलाढाली आहेत त्या समजणारच नाही. एवढं सगळं लिहिलंय तरी पण कळत नाही. बरेच वेळा असंच होते. एवढे ग्रंथ झाले म्हणून कोण सुधारले काय? बरेच वेळा मला एक प्रवचनकार सांगाय म्हणत होते, सर मी आता प्रवचनला जात नाही. का? कोण सांगून इतके दिवस सुधारले? मला कंटाळा आलाय सांगून सांगून सांगून. आता ह्या ठिकाणी कंटाळा आलाय म्हणण्यापेक्षा मग संतांनी जर तसं केलं असतं तर काय सुधारणार नाहीत लोक. उगाच गाथा लिहायला नको, ज्ञानेश्वरी लिहायला नको, असं जर संतांनी केलं असतं तर आपल्याला काय कळलं असतं सांगावं. हे काहीतरी करायलाच लागतंय, त्याशिवाय चालत नाही. ह्यातलं एक माणसानं जरी उचललं तरी पुरेच असतं. त्यामध्ये एखाद्या माणसाला त्यातला बोध जरी झाला तरी आपल्या सांगण्याचं सार्थक होत असतं. पण काय लोक काय सुधारलेले नाहीत. पण दुसरी गोष्ट, जगाच्या नादाला आपण लागून जगाला सुधारण्याच्या नादाला प्रयत्नात आपण राहायचं नाही. कारण आतापर्यंत जग सुधारलं पण नाही आणि बिघडलं पण नाही. ते त्यांच्या ठिकाणीच आहे. आपण म्हणतोय ते बिघडले वाटते, नाही बिघडायला. किंवा म्हणतोय आपण माणसं सुधारलेली पण नाहीत, आहे तशीच आहेत. पण चालले ते चाललेच आणि वर्षानुवर्ष तसं चाललेलं आहे. आपण यामध्ये स्वतःची शांती शोधण्याचा प्रयत्न करायचा. संतांनी तेच केलं. संतांनी आपल्यापुरतं बघितलं. आणि ज्यांना आपल्यापुरतं बघता येते ना ते शहाणे होतात. आपल्यापुरतं या शब्दाचा अर्थ स्वार्थी होणं नव्हे, लोकांचा विचार करायचा नाही, माझ्याकडे सगळं आहे असा अर्थ नव्हे. माझ्याकडे नेहमी लक्ष असायला पाहिजे. नेहमी आपल्याकडे लक्ष आहे. आपण दुसऱ्याकडे लक्ष देतो, कुटुंबाकडे लक्ष देतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे लक्ष देतो, म्हणून आपण दुःखी होतो. त्याचा असा आहे, याचा असा आहे, मग ईर्ष्या तुलना होते आणि तुलनेतून आपण दुःखी होत असतो. संत सांगतात तुलना करायची नाही. या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट आहे, हरपले आपणा ते पावे. संत वर पोचलेले आहेत, ते आपल्याला वर फोडण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्यासारखे काही लोक त्यासाठी जिना पण आहे, तो जिन्यावर चढून काही जण आत गेलेले आहेत की वर म्हणालेत या या तुम्हाला आम्ही घेतो. पण आपण जायची तयारी पाहिजे. बरेच जण जिन्यावरच अडकलेले आहेत. खाली काही आहे, जिन्याच्या खाली पहिल्याच पायरीवर सुद्धा चढलेले नाहीत. असे पामर लोक म्हणतात त्यांना शास्त्राच्या भाषेमध्ये. असे जिना चढून काही गेलेले त्यांना जिज्ञासू म्हणतात. आणि जे चढून पूर्ण गेले ते संत आहेत. ते संत काय करत असतात, जिज्ञासू जे आहेत वरती मध्ये आहेत त्यांना खेचण्याचा प्रयत्न करतात. पामरांना पण बोलवतात, पण ते खालीच आहेत. आता पडण्याची भीती कुणाला आहे सांगा? घसरण्याची भीती खरी कुणाला आहे? जे शिडीवर आहेत ना त्यांना. जे वरच पोचलेत, खोलीतच स्थानापन्न झालेत, त्यांना काय पडायची भीती आहे?
जे जिन्यावर आहेत ना त्यांना घसरण्याची भीती म्हणजे तुम्हा आम्हाला आहे. संत त्या ठिकाणी सावधपणानं राहा म्हणतात. घसरू नका या प्रपंचाच्या नादाला लागून. काहीतरी वाटतं, कशाचा तरी लोभ आणि मोह निर्माण होतो आणि त्या मोहापायी आपल्या सगळ्या संसाराचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तो मोह बाजूला ठेवा आणि हा मोह बाजूला ठेवण्यासाठी संतांनी एवढं भांडार लिहून आपल्याकडे ठेवलंय. लोभापासून बाजूला राहा, द्वेषापासून बाजूला राहा, तरच आपल्याला शांती प्राप्त होईल. हे दुसऱ्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. नाम घ्यायचं काय देवासाठी नाही, आपल्यासाठी आहे. ग्रंथ वाचायचे ज्ञानेश्वरासाठी नाही, माऊलींनी लिहिलं आपल्यासाठी ग्रंथ आहेत, ते आपल्यासाठी वाचायला पाहिजेत. ही गोष्ट फार महत्वाची आहे. पामराला कसली भीती आहे सांगा बघू पडण्याची? आहे ते पडायची? पडायला का तो पडलेलाच आहे, आणि पडलेल्याला भीती काय पडण्याची आहे? खरा आहे तो आपल्यासारखे प्रयत्न करायला लागलेत ना, मला शांती प्राप्त करायची आहे आणि त्या संतांच्याकडे जायचं आहे. म्हणून संत हरपलेलं जे आहे, आपल्याकडून दुर्लक्षित झालेलं आहे, ते सांगतात. आणि म्हणून संतांचा पाठला करायचा आणि संतांच्या नादाला लागायचं म्हणजे त्यांचे ग्रंथ अभ्यासायचे. ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन ज्ञानेश्वरीत होणार, गाथेमध्ये तुकोबांचं दर्शन होणार, नाथांचं दर्शन घ्यायचं असेल तर भागवतामध्ये, असा प्रत्येक ग्रंथामध्ये त्यांची दर्शन आपल्याला प्राप्त होतात, त्यांची संगत प्राप्त होत. हरिपाठ म्हणायला लागलो की आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या संगतीत असतो. लक्षात ठेवायचं कायम, जोपर्यंत हरिपाठ तोंडामध्ये चालू आहे, ज्ञानेश्वरी पुढे आपण वाचायला लागलोय, ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासामध्ये आहे. कुठला संतांचा सहवास बघायला आपण जायचा नाही, फार जायची काही गरज नाही. कुठं शोधायला जायचं, आणि कोण कसले आहेत माहीत पण नाही ना. त्यामुळे संतांसारखी दिसतात म्हणून संतांच्या नादाला लागण्याचा अर्थ नाही. खूप लोक कपडे तसे घालत असतात, खूप लोक टिळा माळा गळ्यात मध्ये माळा वेगवेगळ्या प्रकारच्या घालत असतात, पण संत आहेत कशावरून समजायचे सांगा ना. म्हणून ज्यांच्याकडे तत्वज्ञान आहे, ज्यांच्या संगतीत गेलो आपण की आपल्याला शांत वाटतं आणि काहीतरी यांच्याकडून शिकावं असं वाटते ना, ती संत सज्जन माणसं आहेत. आज सुद्धा समाजामध्ये आपल्या गल्लीमध्ये घरामध्ये गावामध्ये अशी मंडळी आहेत बरं काय, की ज्यांच्या सहवासामध्ये गेलं की आपल्याला बरं वाटतं, शांत वाटतं. आम्ही अजून का नाम घेतलं नाही, अजून आम्ही ज्ञानेश्वरी का वाचली नाही, अशी इच्छा ज्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर होते ना, ती सज्जन माणसं आहेत. त्यांच्याबरोबर सतत राहायचं फार महत्वाची गोष्ट आहे ती. आणि ज्यांच्या सहवासामध्ये गेलं की कपाळाची शीर उठतेच ना, त्यांचा सहवास मुळापासून टाळायचा. अशी मंडळी जास्त संख्येनं आहेत, यांची संख्या जास्त आहे. त्यांच्या सहवासात गेलं की कशाला येऊन बसलो याच्याजवळ असं वाटायला लागतं, आणि नको नको तेच विचारायला लागतात. अरे ह्याची 2 घरं आहेत आणि आपल्याकडे एकच घर आहे, हे कधी सुचलं माहिती आहे? त्याच्या संगतीत गेल्यामुळे. मला घरच कमी आहे, माझ्या घराची सुधारणा झाली नाही, माझी पोरं सगळी अशी काय, असं वाटतायला की तुलना सुरू होते ना. अशा नको त्या लोकांच्या सहवासात जाऊ नये. म्हणून जिथं अभ्यास करणारी माणसं आहे, जिथं सज्जन माणसं आहेत, त्या सज्जनांच्या संगतीमध्ये जावं. आमच्या सद्गुरूने 3 संगती सांगितलेल्या आहेत संतांच्या बाबतीतल्या. एक आहे की संतांची संगत आहे, दुसरी संगत आहे की जी वाईट लोकांची संगत आहे, कुसंगत आहे, कुसंगत, आणि तिसरी एक संगत आहे त्याला विसंगत म्हटलेलं आहे. हे आमच्या गुरुजींनी सांगितलेली गोष्ट सांगायला लागलोय, म्हणजे त्यांनी दिलेला दृष्टांत आहे. संतांची म्हणजे सज्जनांची साधू पुरुषांची संगत जरूर करावी, त्यासाठी ग्रंथांच्या सहवासामध्ये राहावं. म्हणून ते म्हणतात संतांचा सहवास जो आहे तो अट्टाहासानं आपण पाळला पाहिजे, त्यांची पाठलाग करून तो सांभाळला पाहिजे. कुणाचा? संतांचा सहवास. कुसंगत जी आहे वाईट लोकांची, द्वेष मत्सर करणारी, तुलना करणारी, ईर्ष्या करणारी, सुडानं वागणारी, दुसऱ्याचं वाईट चिंतणारी जी लोक आहेत ना, या लोकांच्या पासून दूर राहायचं, त्यांची संगत टाळायची, संतांची संगत सांभाळायची आणि यांची संगत टाळायची. आणि तिसरी संगत विसंगत. विसंगत शब्दाचा अर्थ आहे ती माणसं आपल्या सहवासामध्ये राहणारच, त्यांना टाळता पण येत नाही आणि सांभाळता पण येत नाही, अशी काही मंडळी आहेत. ती कोण आहे सांगा बघू? आपलं पाहुणं पयणी घरातली माणसं. ह्यांना घरातनं बाहेर काढता येत नाहीत, बरं ह्यांच्यापासून दूर बी जाता येत नाही, ह्यांच्या जवळच राहायला पाहिजे पण संगत तोडता येत नाही ना. सगळ्यात ती त्याला विसंगत शब्द वापरलेला आहे. ह्या 2 गोष्टी आपल्याला काहीतरी करता येईल, संतांची संगत पाळायची, वाईट माणसांची तोडायची, पण ह्यांचं काय? आणि ह्यांच्या सहवासात राहून जे परमार्थ करतात ना, ते फार मोठे संत आहेत. कारण असल्या लोकांच्या सहवासात, कारण सगळ्यांच्या जोड्या विजोडच आहेत हो. कुठेही बघा, आई वडिलांचं पोरांच्या बरोबर पटत नाही, सासूचं सुनेबरोबर, सुनेचं सासू बरोबर पटत नाही, नवरा बायकोंचंही पटत नाही,
सगळं बघून देखून केलेलं आहे म्हणतोय आपण. बघितलं होतं, म्हटलं भावाचीच पोरगी घरात आणूया का, काय शेवटी म्हातारपणी सेवा करेल म्हणून. पण तिला ह्यांच्या घरातल्या खानाखुणा सगळ्या अगोदरच माहित आहेत लहानपणापासून. त्यामुळे कसा काटा काढायचा तिनं अगोदर प्लॅन केलेला असतोय तो. त्यामुळे आपण म्हणतोय पाहुण्याची आणावी. सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही बरं का, कोणतरी असतील आणि म्हणतील आमच्यावर बोला लागलीच काय काय, तसं काही नाही. पण बऱ्याच वेळा असं आपण करत असतोय, मनानं ठरवत असतोय की आपल्या सुखाचं कोणतरी माणूस घरामध्ये आणावं. पण अशी विजोड जोड्या सगळीकडे बघायला मिळतात. त्यामुळं ह्या विजोड जोड्या ज्यांना सांभाळता येतात ना, त्यांच्याकडे चांगली तितिक्षा आहे. त्यामुळे तितिक्षा हा शब्द संतांच्याकडून आपण घेतलेला आहे. सहन करण्याची वृत्ती जी आहे ना, ती संतांच्याकडे आहे. म्हणून आपल्याकडं हरवलंय काय, सहनशीलता हरवलेली आहे. धरून चालूया आपण. हरपले आपणा ते पावे. काय हरवलंय आपल्याकडे, सहन करायची ताकदच नाही आमच्याकडे. सहनच होत नाहीत माणसं आपल्याला. हे असे आहेत, हे तसे आहेत, मला हे चालत नाही, त्यांना घालवा. ह्यांच्या सहवासामध्ये आपली शांती टिकवता येते का? या ज्ञानेश्वरीमध्ये कशी शांती टिकवायची ते सांगितलेलं आहे. म्हणून संतांच्या नादाला लागायचं आहे. संत आपल्याला शिकवतात सहनशीलता, तितिक्षा असायला पाहिजे. काय प्रतिकूल गोष्टीमध्ये स्वतःची शांती टिकवता आल्या पाहिजे. अनुकूल गोष्टीमध्ये टिकवता येतेच हो. हे सगळ्या सोप्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींचं एक वाक्य आहे की काय म्हणतात ते आता आठवत नाही मला. रामाला ओळखणारी पुष्कळ मंडळी आहेत. राम म्हणतात, पण रावणाच्या सहवासामध्ये राहून आपली प्रवृत्ती शांत ठेवण्याची वृत्ती कुणाकडे आहे? किती अवघड आहे. पण आपल्या घरामध्ये असणारी सगळी माणसं ही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली बीज आहेत. ती जन्माला आल्यात, आपल्या पोटाला असतील, मुलं म्हणून आलेली असतील. ती बायको असेल माझी, किंवा नवरा असेल, आई वडील असेल, किंवा कोणतरी संबंधी भाऊ बहीण असतील. कुठून कुठून आलेली आहेत. त्यांना आपण फक्त रक्तामुळं आपली म्हणतो. वास्तविक ते आपली नाहीत. हे समजायला संतांच्याकडे जायला लागते, अन्यथा ते कळणार नाही. म्हणून हरवलंय काय, तर माझ्याकडली शांती हरवलेली आहे. आणि ती शांती जाऊन विचारायचं तर कुणाला विचारायचे? संतांना. कसं शांत राहायचं मला जरा सांगा. ते म्हणतात ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच, भागवत वाच, तुला कळेल. आपण वाचतच नाही, आपण ऐकतच नाही. कुठं कुठं चांगली प्रवचनं कीर्तनं असतात, तिथं ऐकायला जावावं, त्यांच्याकडून समजून घ्यावं काय नेमकं आहे. नाही, आपल्यात खूप बदल होऊ शकतोय बरं काय, असं ऐकून सुद्धा, श्रवणानं सुद्धा. ज्यांना वाचता येत नाही, वाचायला सुद्धा वेळ नाही, काही डोळे गेलेत, काही कमी आले, कुणाचे कान कमी आहेत, तर त्यांच्यासाठी सवलत सोपी की ग्रंथांवर बोलणारे लोक आहेत, त्यांच्याकडून तरी किमान ते समजून घ्यावं आणि ते आपल्या आयुष्यामध्ये वापरावं. पण हरपले म्हणून जवळचीच गोष्ट आहे, पण ती आपल्याला कळत नाही. संत दाखवतात, त्यांचे डोळे आतले आहेत. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे बघा. रवी दीप हिरा दावी ती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. एक तुकडा अभंगातला आहे बघा. रवी दीप हिरा दावी ती देखणे. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा, आणि हिरा म्हणजे चमकणारा हिरा आहे. ते पण दाखवतात, त्यांचा प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश आहे, दिव्याचा प्रकाश आहे, हिऱ्याचा प्रकाशात काय दिसतंय? दावी ती देखणे. जे दिसायला पाहिजे ते मोठं मोठं सगळं दिसते दिव्याच्या प्रकाशात. पण जे हरवलंय, जे ह्या सामान्य डोळ्यांना दिसत नाही, ते दाखवण्याचं काम संत करतात. किती सुंदर आहे बघा. अदृश्य दर्शने संतांची. जे अदृश्य आहे, हरपलंय, ते दाखवण्याचं काम संत करत असतात. जवळच असते पण समजत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये बहारदार असं, मला वाटतं त्या 3 नंबरच्या श्लोकावरती, अश्रद्धानाम पुरुषा धर्मशास्त्र परंतप, या 3ऱ्या नंबरच्या श्लोकावरती भाष्य करताना, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परिते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय शिविशी. या ओव्या ज्या दिलेत ना, त्यांचा एक समूहच आहे, ग्रुप आहे. तो ओव्या अभ्यासण्यासारखे आहे. जाऊन बघा. शेवट त्याचा करताना, हृदयामध्ये राम. देव जवळ आहे हृदयामध्ये, पण दिसत नाही. संतांनी सांगावं लागतो. संतांच्याकडे जायचं का? हृदयातला दडलेला राम मला दाखवतात. माझ्यात जे दोष आहेत ना, ते दोष आपल्याला ग्रंथामध्ये दिसतात. असा वागणारा पापी आहे, असं संतांनी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्यावर आपल्याला कळते, अरे ही माझी चूक व्हायला लागली वागताना, आता मला दुरुस्त करायला पाहिजे. कधी कळते? ग्रंथांच्याकडे गेलो आपण तर. म्हणून ग्रंथ का अभ्यासायचे? संतांनी लिहिलेत म्हणून. आणि संतांची वाणी जी आहे ना, अपौरुषेर वाणी असा शब्दप्रयोग वापरलाय. कुठल्या पुरुषाची नाहीत, ते अवतारी पुरुष आहेत. अवतारी पुरुष हे खास जन्म घेऊन येतात
आणि आम्हाला ढकललेलं आहे इकडं. आम्ही काही विचारून आलेलो नाही की मी म्हटलो असतो इथं नको, जरा अमेरिका जरा सुधारलेली आहे तिथं जन्माला येऊ दे, किंवा अदानी अंबानीच्या घरात आम्हाला जन्माला घाला, असं आपण म्हणलो असतो. टाटा बिर्लांच्या घरामध्ये जन्माला घाला. आपल्याला अधिकार नाही आणि आपल्याला जायचं कधी हे आमच्या हातामध्ये नाही. त्यामुळे मधलं हातामध्ये आहे असा अभिमान बाळगू नये. हे मी करतोय मधलं म्हणजे जन्माला आलो आणि मरेपर्यंत आपण म्हणतो हे माझ्यामुळं घडतंय. तू जन्माला येताना सुद्धा तुझ्यामुळे जन्माला यायला पाहिजे होतास, म्हणजे योग्य ठिकाणी, तेही तुझ्या हातात नाही. आणि मरताना ठरवून मरायला पाहिजे होतास की अमक्या वेळी मी अमक्या ठिकाणी मरणार आहे. कोण रस्त्याला मरतोय, कोण दवाखान्यात मरतोय, कुठं घरात कोण मरतोय, प्रत्येकाची इच्छा भरपूर असते की माझं जे मृत्यू असा व्हावा, पंढरपुरात व्हावा, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी व्हावा. आता कधी गेला तर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मृत्यू होईल, मुद्दा आहे की नाही. ग्रंथ वाचताना माझा मृत्यू व्हावा, मग 24 तास ग्रंथांच्या सहवासात पाहिजे. कशा गंमतशीर गोष्टी आहेत बघा. आपण व्हावा मृत्यू ना, होईलच, पण ग्रंथांचा सहवास तरी ठेवा ना त्यांचा. संतांच्या सहवासामध्ये आपण जायला पाहिजे. म्हणून शास्त्र हे अभ्यासलं पाहिजे. शास्त्रामुळं आपल्याला शास्त्राची कृपा होते आणि कृपा झाली की आपल्याला त्याला शास्त्रकृपा म्हणतात. शास्त्रकृपा झाली की ज्यांची आपण शास्त्र वाचतो, माऊलींची ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, तुकोबांचे, तर त्यांची कृपा आपल्यावर होते, संतांची कृपा होते. त्याला संत कृपा म्हणतात. शास्त्र कृपेनंतर संत कृपा होते आणि संत दुसरीकडे कुठं घेऊन जात नाहीत, परमेश्वराच्या नादाला लावून त्याला रिकाम होतात आणि भगवत कृपा होते. म्हणजे या 3 कृपा ज्या सांगितल्यात ना, आता शेवटची आत्मकृपा आहे, हा एकदम मोक्षाचा भाग आहे. पण ह्या 3 कृपा तरी आपण संपादित करू शकतो. पहिली शास्त्रकृपा म्हणजे शास्त्रांचा नाद, म्हणजे ग्रंथांचा अभ्यास, आणि ग्रंथांचा अभ्यास केला की संत आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करायला सुरुवात करतात. आपल्याला सुचायला लागतं. योग्य अशी माणसं भेटवून देतात संत, आपल्याला योग्य अशा ठिकाणापर्यंत घेऊन जातात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात योग्य ते घडायला चालू होतं. आणि तिसरी गोष्ट भगवंताची कृपा होते. संत बरोबर आपल्याला त्यांना जोडून देतात. फार मोठी मधला जो मीडिया ज्याला आपण म्हणतो ना, माध्यम, ते माध्यम संत आहेत जे देवाच्यात आणि आपल्या प्रपंचाच्या मध्ये आहे. ते म्हणतात प्रपंचात जाऊ नका, देवाकडे जा, मी तुम्हाला दाखवतो बोठानं देवाकडचा रस्ता. आणि ग्रंथांनीच देवाकडचा रस्ता दाखवलेला आहे. मोक्ष कसा प्राप्त करावा, शांती कशी, म्हणून जवळच्या गोष्टीच आपल्याला कळत नाहीत. आपल्याच माणसांची ओळख कमी असते, आपल्याला जगाची ओळख फार असते आणि जगाच्या ओळखीमध्ये आपल्या स्वतःची ओळख आपण विसरून जातो. ही गोष्ट कधीही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. बघा, आपली साध्या गोष्टी असतात पण घरातले आपल्याला माहीत नसतात. बाहेरचं मात्र सगळ्यांचं माहीत असते. ह्यांच्या घरात दागिने किती आहेत, ते किती, त्यांनी दुसरा दागिना कधी केला, त्यांनी प्लॉट कधी घेतला, त्यांना किती टन ऊस झाला त्यांचा, सगळं माहीत असते. पण आपला अभ्यास आपण का असं होते आपल्या घरात तो अभ्यास करत नाही. साधं एका भगिनीला मी प्रश्न विचारला होता, म्हणजे सहजासहजी बोलताना, तुझ्या डाव्या हातामध्ये बांगड्या किती आहेत सांग. ती लगेच म्हणजे थांबा मोजतो. अरे रोज तुम्ही त्या बांगड्याशी खेळताय, तुम्हाला पडदिशी उत्तर का देता येत नाही? लक्षच नाही हो आपल्याकडं. आपल्या घराचे जिन्याचे पायऱ्या किती आहेत प्रश्न जर विचारला, लोक बडबडून जातात, म्हणजे थांबा बघतो जरा. अरे पण रोज खालीवर करताय ना त्या पायरीवरून. किती दुर्लक्ष असते बघा आपलं स्वतःकडं, फार दुर्लक्ष आपलं आहे. आणि संत काय करताय माहिती, आरसा आहे तो संत, म्हणजे आपल्याला दाखवतात, आपणच आपल्याला पाहायला लावतात आणि म्हणतात बघा तुमच्याकडे, तुम्ही दोषी किती आहात, तुम्ही सज्जन किती आहेत हे पण सांगतील. दोषी किती आहेत ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या सज्जनपणाचा उपयोग फारसा आपल्याला होत नाही, पण दोष दाखवल्यानंतर तो काढण्यासाठी, म्हणून आपल्या जवळ समजा जर दोष काढणारी जर माणसं जर भेटलीत ना, तर त्यांना पहिला नमस्कार तुम्ही त्यांना करा. गोड बोलणाऱ्यांना नमस्कार करा, तुम्ही फार छान, फार तुम्ही देखणे आहात, तुमची प्रॉपर्टी इतकी मोठी आहे वगैरे वगैरे सांगणारी लोक आहेत ना, हे जे म्हणजे गोड बोलणारी माणसं जे आहेत, खोटं गोड बोलणारे, त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. उलट आपली निंदा करणारे आहेत ना, निंदक तो माझ्या गळ्यातील ताईत, तुकाराम महाराज म्हणतात, तो पाहिजे त्याने माझे हित सर्व केले. कुणी हित केलं म्हणतात तुकाराम महाराज, निंदकाने माझं हित केलं, नाही तर मला काय कळलं असतं. हे जरा वाकडं तिकडंच तुम्ही चालताय, आपल्याला माहित नाही, ती बघणारी सांगतात असं काय वाकडं तिकडं पाय टाकताय, म्हणजे आपण बिघडलोय हे ते सांगतात. आपल्यावर एक काहीतरी काळं लागले तो चेहऱ्यावर, कोण सांगते सांगा बघू.
तर समोरचा माणूसच सांगतो. आता त्याला दोष देऊन चालेल काय? नाही. तर आपल्यातला डोक्यावर काय चेहऱ्यावर काळा आहे डाग, तो धुतला पाहिजे, म्हणजे त्यांचे त्यांना आभार मानले पाहिजेत. पण आपण काय करतोय बघा, जी माझी निंदा करतात त्या निंदा करणाऱ्या माणसाबरोबर आपण शत्रुत्व करतो. आणि जे गोड बोलतात ते कदाचित खोटं गोड बोलतात, आपल्याकडून फायदा घेण्यासाठी गोड बोलतात, त्यांना आपण घरामध्ये घेतो. आता खरोखर चांगली बोलणारी पण माणसं आहेत असा त्याचा अर्थ नव्हे, पण निंदा करणारी माणसं मात्र आपल्यासाठी फार मोठे गुरु असतात. संतांनी त्यांना गुरु मानलेला आहे. म्हणून जे जे आपल्याकडून गेलेलं आहे ते शोधायचं असेल तर त्यांना हरपलेलं पाहावं असं म्हणतात. म्हणून एखाद्या गोष्टीचं तत्वज्ञानाचं भांडार जर उघडायचं असेल ना, संतांच्या नादाला आपण लागलो पाहिजे. सगळ्यात मोठे आपले जवळचे नातलग कोण असतील ना, तर संत आहेत. आपल्या ह्या नातलगांना, रक्तातून निर्माण होणाऱ्या नातलगांना आपण नातलग मानायचंच नाही. मानायचं नाही म्हणजे तोंडानं म्हणायचं नाही, मात्र तुम्ही माझे नातलग नाही असून का उपयोग, मग भांडण सुरू होते. मी हे तुला त्याला आंबल्याला घरातून बाहेर काढतील. त्याच्यापेक्षा त्यांना उघड म्हणायचं नाही, पण आतून समजायचं माझे खरे गणगोत कोण आहेत, तर जे माझं हित बघतात. आणि हित कोण बघतात? संत. कायम लक्षात ठेवायचं. म्हणून संतांच्याकडे जायचं. आणि संतांच्याकडे जायचं म्हणजे पहावे त्यांना, त्यांची साधन पद्धती पाहावी. कोणत्या दृष्टीने तुकोबाने एकांतात एवढे अभंग केलेत, किती एकांत. माऊलीने ही ज्ञानेश्वरीची रचना केली, किती हाल अपेक्षा माऊलीने सण केल्या हो. आपल्या वाट्याला एक आलं तर अहो, रस्त्याने जाताना पीठ मागू दिलं नाही, त्यांची झोळी काढून घेतली आणि पीठ रस्त्यावर फेकलं त्यांचं. पण ज्ञानेश्वरीमध्ये कुठं एक उल्लेख आहे का बघा? ते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रथी वाढो असा प्रार्थना करतात देवाजवळ. ते अशा लोकांची बुद्धी चांगली होऊ दे देवा, असं म्हणत नाहीत. ही माणसं जाऊ देत, मरू देत, त्यांना शाप दिलेला नाही. माऊलींच्या एकाही ओवीतून आपल्याला शाप दिसत नाही. केवढं मोठं मन आहे होय. एवढं नाही आपल्याला आलं तरी आपण थोडं थोडं तरी त्यांच्याकडून घेतो. म्हणून पहावे, हरपले आपणात ते पहावे, संतान ते पहावे. संतांच्याकडे पाहिलं नाही, त्यांचं तत्वज्ञान ऐकलं नाही, बघितलं नाही. सगळे संत वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले आहेत. तुकोबांना एवढं मोठं सगळी जहागिरी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी, पण नाकारली त्यांनी. आपण आपल्याकडे समजा कुठली तरी जहागिरी आली, घेऊया, ओढून तरी घ्यायचं बंद करूया आपण. मुद्दा बघा, आपल्याला तुकोबांसारखं होता येणार नाही. एवढं मोठं सगळं दागदागिने ते म्हणले, आमच्याकडे ते मृतिके समान म्हणलेत. आपल्याला ते काही जमणार नाही मृतिके समान म्हणायचं. पण कुणाचं तरी ओरबडून घेतोय आपण, लुबाडून घेतोय, ते तरी आपण थांबवता आलं पाहिजे. हे संतांच्याकडे पाहावं. संतांच्याकडे पाहून हे आपल्याला कळायला लागतंय. आणि म्हणून हे पाहणं जेव्हा घडतंय तेव्हा संतांचं तत्वज्ञान आपल्याला रुजायला लागतंय. संसाराशी कशी वागलीत बघा ते. त्यांनी संसार करताना त्यांनीही संसार केला, तुकोबांचा विचार केला. ज्ञानेश्वर माऊलींचा असा लौकिक संसार नाही, पण जगाचा संसार केलाच ना. भारतभर भ्रमण केले, संसारच आहे त्यांचा तो. एवढी ज्ञानेश्वरीची रचना करून ठेवली. गाथेतले 900 अभंग आहेत ज्ञानेश्वरांची माऊलींचे. हरिपाठ आहेत. चांगदेव 65 सारखा ग्रंथ आहे, 65 ओवीचा. अमृतानुभव सारखा 700-800 ओवींचा ग्रंथ लिहिलेला आहे. केवढा मोठा ह्या प्रपंचच केलाय की तो त्यांनी. पण तो प्रपंच कशासाठी? तर लोकांसाठी केला. आपल्याला फारसं जरी लोकांसाठी करता आलं नाही तरी प्रपंचात कसं वागावं हे सांगता आपल्याला सांगतात. ते प्रपंचात राहिले पण प्रपंचाशी लढत राहिले नाहीत. आमच्या गुरूंचं एक वाक्य आहे, संत प्रपंचाशी न लढता त्यांनी प्रपंच जिंकला, संसार जिंकला. आणि आम्ही संसाराशी भांडत, संसाराशी झगडत आपण हरलो. खरंच हरलो. कारण जाताना काहीच देणार नाही हे माझ्या लक्षात शेवटी आलं. केव्हा आलं? अगदी शेवटच्या क्षणाला. अरे बापरे, एवढं सगळं प्रॉपर्टी माझ्या समोर दिसते पण ह्यातलं काहीच मला नेता येत नाही, ही बाब लक्षात येते शेवटी. पण अगोदर संतांचं ऐकलं असतं तर त्याच्यावरली आसक्ती योग्य वेळी आपण काढून घेतली असती. काही करायचं नाही प्रपंचातलं, दुसऱ्यांना द्यायचं नाही. पण प्रपंच माझा नाही, ह्यातलं काही मी आणलेलं नाही असं समजून जगता आलं पाहिजे. हा विचार संत आपल्याला शिकवतात. म्हणून त्यांच्याकडे पाहावं म्हणतात. संतांच्या सहवासामध्ये प्रपंच निवाले साधू संगी, हरिपाठामधलाच तुकडच आहे. कुठं शांती मिळेल आपल्याला? प्रपंची निवाले साधू संगे. जर प्रपंच घालवायचं असेल ना मनातून तर साधूंच्या संगतीतच यावं लागतं, अन्यथा ते कळणार नाही. आणि साधूंची संगती म्हणजे ग्रंथांची. मी पुन्हा पुन्हा बोलतोय बरं का ते. का? कारण साधू कुठं आहेत असा प्रश्न निर्माण होतो. साधू नाहीत पण साधूंचे ग्रंथ आहेत ना आपल्या समोर.
त्यांच्या संगतीमध्ये आपण आलो केव्हा जेव्हा येतो तेव्हा आपला प्रपंचातल्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण शांत राहतो. प्रपंची निवाले साधू संज्ञाच म्हणून त्यांचा सहवासात हळू आपण राहायला लागलो की अहंकार कमी व्हायला लागतो. एवढी मोठी माणसं पण त्यांना थोडा सुद्धा अहंकार नाही. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता तुकोबा म्हणतात. जे नम्र झालेले आहेत ना सगळ्यात सृष्टीशी, त्यांनी देव आपलासा केलेला असतो. आपण ताठर वृत्तीने राहतो आणि ताठर वृत्तीमध्ये मोडून जातो. महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचती, तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे. जेवढा आपण ताठ वागतो ना मोडून जातो, आणि लवाळे मृदू असतात ते तसेच राहतात. कॉन्फ्युशियस नावाचे प्रसंत होऊन मोठे गेले, परदेशातले आहेत ते. शेवटी अगदी 82-86 वर्षाच्या वयामध्ये लोक त्यांना भेटायला जायचे आणि म्हणायचे किती शांत आहात तुम्ही या वयात सुद्धा. नाही म्हणते होय होय शांत आहे मी. पण ते काय म्हणायचे, तुझं जरा मी तोंड उघडतो मी माझं, आत काय आहे बघ जरा म्हणले. तोंड उघडून दाखवायचे ते आले की लोकांना. तर म्हणायचे आत काय आहे, तुमचे दात तरी पडलेलेच आहेत, मग काय दिसते तुला. काय नाही म्हणले, टाळा दिसतोय, जीभ दिसते, बाकी काहीच दिसत नाही. मग म्हणले माझं दात कुठं आहेत. ते म्हणते आता वयाप्रमाणे दात पडले असतील तुमचे. बरोबर आहे म्हणले. मग म्हणले जीभ का पडली नाही. ते लोकांना प्रश्न पडला ना, उत्तर काय द्यायचं. जीभ का तुटली नाही वयाप्रमाणे. तर ते उत्तर देतात, ते म्हणतात जन्माला कोण आला अगोदर सांग. जीभ जन्माला आली काय दात जन्माला आले. तर पहिल्यांदा जीभ जन्माला येते. लहान बाळ असते ना गर्भाशयामध्ये जीभ होते. जन्मलेल्या बाळाला आपण जीभ बघतो पण दात दिसत नाहीत. दात वर्षभरानंतर यायला सुरुवात होतात. म्हणजे दात नंतर जन्माला आले, जीभ अगोदर जन्माला आली होती. अगोदर कुणाला जायला पाहिजे होतं सांगायला बाबा. अगोदर जीभ तुटायला पाहिजे होती, पण जीभ राहिली आणि दात पडले. मुद्दा कसा मांडतात बघा ते कॉन्फ्युशन संत. ते म्हणतात जे टणक असते ना, घट्ट असते, ताटर असते, ते मोडून पडते, आणि जे मृदू असते, सॉफ्ट असते, ते तगून राहते. आपली वाणी, आपलं वागणं सॉफ्ट आणि मृदू असलं पाहिजे. दुसऱ्यांच्या ठिकाणी आपण नम्र असलो पाहिजे. नम्र म्हणजे लाचार नव्हे बरं काय. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी काही माणसं गोड गोड उगीच बोलतात आणि लाचार होतात. हे लाचार होणं नव्हे, तर प्रत्येका ठिकाणी ताटर वृत्ती जी आहे ही सोडायची. जर शिकायचं असेल तर संतान ते पाहावे, पाहता घेवसावे, त्यांना पाहिल्यानंतरच सापडेल. त्यांचं वानावं ऐकावे त्याची सदा, त्यांनाच ऐकलं, त्यांचेच ग्रंथ अभ्यासले तरच आपल्याला कळणार आहे, अन्यथा कळणार नाहीत. संतही कळणार नाही आणि जगायचं सुद्धा कळणार नाही. ही कथा फार सुंदर आहे की जीभ का तुटली नाही, जीभ मऊ आहे म्हणून, आणि दात का तुटले, ते ताटर राहतात म्हणून. पहिल्यांदा दात तुटले, नंतर जीभ जाते, मृत्यूपर्यंत जीभ आपल्यावरती असते. म्हणून त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. फार मोठा आहे, 3 प्रकारचा. त्यांचा देहाचा एक सहवास आहे, त्यांनी दिलेल्या मंत्रांचा सहवास आहे, आणि त्यांनी दिलेल्या तत्वज्ञानाचा सहवास आहे. संतांच्या संगतीत त्या 3 गोष्टीमुळे येता येते. एक देहाच्या सहवासामुळं, दुसरं मंत्राच्या सहवासामुळं, आणि तिसरं तत्वज्ञानाच्या सहवासामध्ये. यातला सोप्यात सोपा भाग जो आहे तो मंत्र पण आहे, कारण देहानं संत भेटतील नाही भेटतील, पण त्यांनी दिलेले मंत्र आहे. जय जय रामकृष्ण मंत्र आहे, आणखीन ओम नमो भगवते वासुदेवा संतांनी दिलेले ग्रंथ मंत्र आहे. ते या मंत्रांच्या सहवासामध्ये राहावं. आणि सगळ्यात श्रेष्ठ सहवास कोणता असेल तर तत्वज्ञानाचा. आणि हा तत्वज्ञानाचा सहवास आपल्याला ग्रंथामध्ये मिळतो. ग्रंथ अगदी डोळे उघडे ठेवून, मन उघडे ठेवून वाचावेत, अभ्यासावेत. गडबड काय करू नये, संपवायच्या नादाला लागू नये. आपण नेहमी ह्याच्या वाट्याला, मी पुन्हा पुन्हा बोलतोय की परमार्थाच्या वाट्याला समाप्ती येते. प्रपंचाच्या बाबतीत ही समाप्ती होत नाही. विचार केला तर आपल्या लक्षात येईल. म्हणून समाप्ती जी आहे फार महत्वाचा मुद्दा आहे. काळजीपूर्वक ऐका. कोणता तर समाप्ती आपण कशाची करतोय सांगा, तर ग्रंथाची समाप्ती करतो. काहीतरी उद्यापन केलेलं आहे, 16 सोमवार झाले माझे पूर्ण, आता काय करायचं, समाप्ती. 17व्या सोमवारापासून काय बी खायला चालू. गंमत बघा. समाप्ती जी आहे ती सगळी ह्या अध्यात्माच्या आणि परमार्थाच्या वाट्याला आलेली आहे. ग्रंथ 7 दिवस झाला, समाप्ती करा, प्रसाद करा, चला घरला. नंतर हरिपाठ झाला वाचून, चला आता हरिपाठाद्वारे माझा काही संबंध नाही. संबंध कधी राहतो माहिती आहे, त्याच्या सहवासात विचारानं पण राहतो तेव्हा, आणि त्याला म्हणायचा तत्वज्ञानाचा सहवास.
म्हणून समाप्ती घालायचीच असेल ना तर प्रपंचाची विचारांची घातली पाहिजे, त्याची एकदा समाप्ती घालता आली पाहिजे. कुणी घातली हो आतापर्यंत? झाला माझा प्रपंच, उद्यापासून मी काय जेवण ठेवलंय, उद्यापासून प्रपंचाचा नाद करणार नाही मी. का? काल समाप्ती झाली प्रपंचाची, अजिबात होत नाही. मरेपर्यंत अगदी डोळे लिकलो आहेत तोपर्यंत सुद्धा मला बघायला कोण कोण आले म्हणून डोळे उघडे ठेवून म्हातारा बघत असतोय. एवढे दिवस दवाखान्यात पडलोय आणि ह्यांना बघायला किती वेळा गेलो मी, मला बघायला आले. अरे बघायला तुझ्याकडे आता बघ, कोण आले त्यांच्याकडे बघू नकोस. हे कधी कळेल माहिती आहे? ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचली तर कळणार, हरिपाठाचा अभ्यास केला तर कळणार आहे. ह्यांच्या नादाला शेवटी कोण लागेल हो? काय तरी विचारत बसलेले असतात, शेवटी बोलतात काय बघा आजोबा आत्ता तरी, तर काय बोलतील? बोलण्याची स्थिती नाही. पण त्यांनी समजा काय 20-50-100 ओव्या ज्ञानेश्वरीच्या पाठांतर आहेत, डोक्यात आहेत. तुकोबांच्या गाथेतले अभंग 100 वर लक्षात ठेवल्यात, 20-25 हरिपाठ पाठ आहे. आता जायच लागलोय, कळायला लागते. ज्ञानेश्वरी वाचले की लवकर कळते. हा, आपण जायला लागलोय हे ना, अगोदरच कोण लागणार त्याची, हे लक्षात ठेवा. आणि आपण त्यामध्ये सुस्थितीत असणार आहे, आणि सुस्थितीत असताना आपल्याला कळणार आहे मी जाणार आहे, आता जास्त दिवस राहत नाही मी. हे कळतं ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर. मनापासून अभ्यास करायला पाहिजे. उगीच अंगावर पांघरून घ्यावं आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणत बसावं. ह्यांचं काय ऐकत बसायचं? हे कुठं काहीतरी करत असतात, हे करतात ते करतात, असं काहीतरी गप्पा चालू असतात. आजोबांची तब्येत कोण आहे म्हणून पाहुणे विचारत असतात. नाही आहेत, अजून आहेत ते. आम्ही रजा काढून आलतो ह्यांच्यासाठी. 12 दिवसाची रजा अगोदरच काढतात. का? हे जाणार आहेत माहिती आहे, तिकडून येतात ना, पुण्यावरून मुंबईवरून परदेशातून ती पोरं यायचे आणि त्यांना रजा त्या मर्यादित लिमिटेड असतात, जायला लागते. हा व्यवहारातला भाग आहे. मग ते उगाच म्हणतात आणि ते फोनवर बोलत असतात. कोणतरी विचारतंय कसं काय आज जा? आहेत अजून, आत्ता ज्यूस प्यालेत, अजून 4 दिवस काय नाही जात. म्हणजे आम्ही ज्यूस प्यालो हा आमचा अपराध का काय असं झोपून वाटत असते आपल्याला. मी मरण्याच्या वेळची स्थिती सांगावलोय. संतांना आठवावं त्या काळात. ज्ञानेश्वर माऊलींचा अभ्यास केला ना ज्ञानेश्वरीचा, उशाला ज्ञानेश्वर माऊली साक्षात येऊन बसणार, साक्षात बसणार. आपण ओव्या म्हणत असतो, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे नमो विशद बोध विदग्धा. ओव्या म्हणत बसलो, अरे दुसरे कोणी येतील? माऊलीच येणार आहे. आणि शेवटची जी उलगाल करायची आहे ना, हे देह बांधून नेण्याचं काम ही सगळे भाऊबंद करतील. पण आपला आतला जो आहे ना, तो जो आहे घेऊन जायचा आहे ना, ते काम ते करतात. मग त्यांच्याकडे सोपवायचं असेल तर त्यांना वानावे ऐकावे तेची सदा. संतांशिवाय दुसऱ्यांच्या नादालाच लागायचं नाही. ह्यांचा नाद पोटापाण्यापुरता करायचा. मग प्रपंचातला असू दे, प्रपंचातली माणसं असू देत, कुटुंबातली माणसं असू देत, यांना आपली कधी मनातनं मानायची नाही. मनातनं मानायचं आपलं कुणाला? संतांना. आणि त्याशिवाय म्हणून संता सवे बसता माऊलीच म्हणतात, योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैरागेशे येण्याची सतकर्मे जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. काय माऊलींची ओव्या आहे बघा, फार सुंदर ओव्या 2 आहेत की ते म्हणतात, अहम आपला कधी विश्राम पावतो? संतासवे बैसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्याशी. वैराग्य धारण करून आपण संतांची सेवा करायला लागलो, वैराग्य धारण करून आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला लागलो. त्या काळात तरी 1 तास ज्ञानेश्वरीचा अभ्यास चाललाय ना, हरिपाठाचा चाललाय ना, वैराग्य. त्या काळात पूर्ण वैराग्य. म्हणजे मी कुणाचा नाही, मी मला नाव नाही, मला गाव नाही, अशा अवस्थेमध्ये त्यामध्ये गेलो पाहिजे. हे वैराग्य 1 तास तरी वापरायला काय बिघडलं? पण बरेच वेळा मोबाईल आपण जवळच ठेवलेला असते, कधी रिंग वाजते, ओवी मध्येच सोडून ते बघायचं, कारण त्याचा फोन येण्याचा अगोदरच ठरलेला आहे. पण फोन बंद करून नाही ठेवायची हिंमत आहे का आपल्याकडं? नाही. संतांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे, विझवून दीप सारे मी चाललो निजाया, आता अशाश्वताची उरली मुळीन माया. बाबा बोरकरांची एक फार सुंदर कविता आहे. विझवून दीप सारे मी चाललो निजाया. निजाया म्हणजे शेवटच्या मृत्यूच्या ठिकाणी मी आता पोहोचलोय. कसं करून? विझवून दीप सारे म्हणजे सगळं भागवलं, सगळे मिटवले दिवे आणि मग मी झोपायला निघालो. आपल्या रोजच्या आयुष्यातले आपण दिवे विझवतो आणि झोप लागते चांगली. हे प्रपंचाचे दिवे लुकलुकतात ना, तोपर्यंत झोप लागणार नाही. कायम लक्षात ठेवायचं. लुकलुकतात म्हणजे एका बाजूला जावायचा एक इकडे असतोय दिवा मोठा, इकडे मुलगीचा असतो, इकडे नातवंडाचे असतात. ते सारखे आपल्याला झोपू देत नाहीत. त्यांचे विचार घोंगावत असतात. ह्यानी माझा अपमान केला, ह्यानी मला कमी लेखलं, सगळे विचार आतमध्ये घोंगावत असतात. हे ज्यांना मिटवता येतात त्यांना चांगली झोप लागते. व्यवहारातली गोष्ट सांगतो हा.
आणि मृत्यूच्या वेळी शांत मरायचं आहे ना, तर या प्रपंचाला दूर करून शांतपणे संतांच्या सहवासामध्ये आपण पोहोडला पाहिजे, तरच आपल्याला जमेल ना, त्याशिवाय जमणार नाही. म्हणून संतांच्या जवळ का जायचं, त्यांनाच वाचायचं का, त्यांचाच तत्वज्ञानाचा अभ्यास का करायचा, मला प्रपंच कळायला पाहिजे, तो प्रपंच सोडता आला पाहिजे. म्हणून त्रिसूत्री कायम लक्षात ठेवायची. ग्रंथ, संत आणि भगवंत हे 3 टप्प्यावरचा आपला प्रवास आहे. कायम ग्रंथ अभ्यासले ना, संतांची भेट होते आणि संतांच्या नादाला लागलो की देवाची भेट ठरलेली आहे. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत या त्रिसूत्रीला धरून आपण पाहायचं असलो पाहिजे. म्हणून 3 सहवास आपण मगाशी विचारात घेतले बघा. 3 सहवास कोणते असतील तर पहिला सहवास आहे देहाचा, जो शक्यच नाही, बरेच वेळा शक्य नाही बरं का. आपले गुरु असतील ना, तर गुरूंच्या सहवासामध्ये त्यांची सेवा करायला मिळणं परमभाग्याची गोष्ट आहे. खूप लोकांना गुरूंची सेवा मिळतच नाही. बरेच वेळा आणखीन काय काहीतरी वेगवेगळे लौकिक गोष्टी निर्माण होतात. बरेच वेळा गुरूंच्या सहवासामध्ये गेलं की गुरूंच्या चुकाच दिसायला लागतात आणि फार मोठं पाप आपल्याकडून घडतं. म्हणून गुरूंच्या सहवासामध्ये अधिक जाऊ नये असा तुकोबांचा एक अभंग आहे हा. आणि तो खरा आहे. सज्जन माणसांच्या सहवासामध्ये ती दिसतात ना व्यवस्थित सज्जन आहेत ना, ठीक आहे म्हणायचं. ज्यावेळी आपण जवळ जातोय ना, मग त्यांच्या चुका आपल्या लक्षात लागतात. आपले फार एक संत, एक ज्ञानी मोक्ष मिळालेले आपल्या संप्रदायातले गुरु, वारकरी संप्रदायातले, मी नाव घेत नाही त्यांचं, आपल्याला काही ना ठाऊक पण असेल, ते चोरून सिगरेट ओढायचे. पण त्यांची जे पाठ घ्यायला जी माणसं बसायची ना, पाठाला बसायची, त्या अमृतानुभवाचा, ज्ञानेश्वरीचा, विचारसागरचा पाठ घ्यायचे. आणि ती लोक कुणालाही मरेपर्यंत माहित नव्हतं की ते सिगरेट ओढतात. त्याने किती फॉलो केला असेल बघा. का तर ह्या गोष्टीचा प्रभाव लोकांच्यावर पडत असतोय ना. बरेच वेळा उगीच त्यांच्याकडे त्याच गोष्टीकडे बघितलं जातंय आणि त्यांच्या चांगल्या गोष्टी बाजूला पडतात ना, त्या पाहाव्यात कोणत्या पाहाव्यात हेच कळत नाही. हा, त्या असं ते गजानन महाराजांच्या चिलीमच काय, मग तुमचे चिलीम ओढत होते त्या संतांना पाया कशाला पडायचं. बघा, नको ते उद्योग सुरू होतात माणसांचे नंतर. त्यांनी जे दिले, जे तत्वज्ञान, त्यांनी दिलेला मंत्र आहे. म्हणून देहाचा सहवास फारसा मिळत नाही आणि तो घेऊही नये. त्यांचा खरा सहवास मंत्रातून मिळतो बघा. मंत्र आपल्याला दिलेले आहेत. रामकृष्ण हरी मंत्र आहे, श्रेष्ठ दर्जाचा मंत्र, वारकरी संप्रदायाचा आहे. आणखीन गुरूंच्याकडून आपल्याला मंत्र मिळालेले असतात, ते संतांकडून मिळालेले मंत्र असतात. त्या मंत्रांच्या सहवासात आपण जर राहिलो तर गुरूंच्या सहवासात, संतांच्या सहवासात. गुरु आणि संत वेगळे नाहीत हा, तसे देव आणि संत वेगळे नाहीत. संत ते देव, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. तुकोबांचा अभंगच आहे हा. देव ते संत, संत ते देव, ते संत, संत ते देव म्हणतात. ते देव म्हणजे संत, संत म्हणजे देव. निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे प्रतिमा जे आहेत, संतांचं काहीतरी दिसतो, रूप दिसतं, तर ते रूप नुसतं एक निमित्त आहे. खरं पाहायला गेलं तर संत हे असे आहेत. म्हणून त्यांचा विशेष सहवास हा मंत्राचा आहे. आणि तिसरा सहवास आपण मगाशी बघितला, तत्वज्ञानाचा सहवास. म्हणून आपल्या घरामध्ये ग्रंथ असलेच पाहिजेत. आपल्याकडे कुणाकडे नसतील तर मी विनंती करतो आपल्याला, ज्ञानेश्वरी अर्थासहित असलेली सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ तुकोबांची गाथा, सार्थ नाथांचं भागवत आणि सार्थ दासबोध आपल्या घरामध्ये ठेवावा. सवडीनं हळूहळू वाचत राहावं. मुलांना, नातवंडांना कळेल काय आजोबा वाचतात, काय वडील वाचतात, काय आपले काका वाचतात, हे कळायला त्यांना जिज्ञासा निर्माण होईल. हळूहळू ते सुद्धा वाचतील. घरामध्ये एक प्रकारचा संस्कार होईल ना. म्हणून तत्वज्ञानाचा सहवास फार मोठा आहे संतांचा. हे तत्वज्ञान म्हणून तैसे हरपले आपणा ते पाहावे. आमच्याकडून खूप काही गेले जन्मोजन्मी, ते दाखवून देण्याचं काम कोण करत असतील ते संत करतात. म्हणून संतांच्या नादाला का लागायचं, त्याचं कारण ते आहे. म्हणून त्यांना वाणावं, म्हणजे त्यांना चिंतनात घ्यावं. ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र बघायची काही गरज नाही. ते जन्मले कुठं, त्यांची भावंड किती होती, आणखीन काय, ह्या सगळ्या लौकिक गोष्टी आहेत, लौकिक आहेत. त्या लौकिक मध्ये जायचं नाही. एकानं तुकोबांच्या वरती कादंबरी लिहिली होती ना, एक 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांचं 20व्या वर्षीमध्ये त्यांना कुठलं कुठलं काय काय दिसलं, ते नको नको त्या गोष्टी तुकोबांच्या त्या कादंबरीत त्यानं घातलेल्या होत्या. त्याच्यावर नंतर बंदी आली, वारकरी संप्रदायाने त्याला विरोध केला, अगदी बहिष्कार टाकला. वाईट गोष्ट, त्याला काय सुचलं, त्याला वाईट का कोणाला, अगदी अर्धांग झालं हा त्या लेखकाला. मला माहित आहे, मी नाव घेत नाही, फक्त वाईट स्थितीमध्ये त्याचं शेवट झाला. ही गोष्ट काय आहे, तुकोबांच्या नको त्या गोष्टीमध्ये शिरल्यामुळं. त्याची गाथा वाचली असती त्यानं ना त्याच्यापेक्षा, तर त्यांना तुकोबा जास्त कळले असते. पण ते न वाचता म्हणून त्यांच्या लौकिक गोष्टीकडे अजिबात जायचं नाही. तुकोबांच्या 2-3 बायका किंवा मग आम्हाला करायला काय बिघडलं, ह्याला काय अर्थ आहे सांगा ना.
मग तुकोबाने 4,000 अभंग निघाले, तू 4 तरी अभंगली, ते काही घ्यायचं नाही. हा, पण तुकोबांच्या बायका होत्या, मुलं होती, मग आपली एवढी संपत्ती असायला काय बिघडलं? वास्तविक हे चुकीचं आहे. त्यांनी वाईट स्थितीमध्ये परमार्थ केला. प्रपंच वाईट स्थिती होता तरी ते दाखवण्यासारखं आहे आपल्याला. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. दुष्काळ पडला बरं झालं, बरं झाले देवा बाईल भेटली कर्कशा, बायको तोंडगळ भेटली मला बरं झालं, नाही तर तिच्या नादात प्रेमात राहिलो असतो आणि मला परमार्थ झाला नसता म्हणतात, म्हणून बरं झालं. आपण म्हणतोय काय बरं झालं सांगा? नाही म्हणत आपण बरं झालं. आम्ही म्हणतोय सगळं माझं बिघाडलेच आणि आमच्या पाहुण्यापर्यंत सगळ्यांचं दोस्तांचं सगळ्यांचं चांगलं आहे. आमच्याच घरात कुठली माणसं आणून ठेवल्यात. असली सासू मलाच का भेटली, असली सून मलाच का भेटली? सगळ्या जगाच्या सुना एकसारख्या आहेत आणि सगळ्या जगाच्या सासवा एकसारख्या आहेत. फक्त आपल्याला माहित नसतं म्हणून आपण तसं करत असतो. आणि वास्तविक वेळ म्हणून या संतांच्या खाजगी जीवनाकडे कधी घुसायचं नाही. तर त्यांनी दिलेल्या तत्वज्ञानांच्या अभ्यासामध्ये जर आपण आलो तर तुकोबा म्हणतात बरं झालं दुष्काळ पडला. प्रपंचात आपल्याला हे ज्ञान आलं पाहिजे हो. बरं झालं माझं वाईट झालं ते, त्यामुळे एक काहीतरी वेगळी गोष्ट चांगली घडलेली असते आणि घडतं ते प्रारब्धामुळे घडतं हे संत आपल्याला शिकवतात. म्हणून त्यांचा निरपेक्ष गुण, किती निरपेक्ष असतात बघा ते. काही कुणाकडून काही मागितलं नाही. त्यांना माहीत होतं तुकाराम गाथेच्या एवढ्या प्रती, ज्ञानेश्वरीच्या एवढ्या प्रती खपतील आणि त्याच्या रॉयल्टी मला लेखक म्हणून मिळेल असं काही म्हटलेत काय? नाही. त्यांना माहिती नव्हतं. त्यांना वाटत होतं वाचावं कोणीतरी, वाचतील कोणतरी, म्हणून त्यांनी ते तत्वज्ञान सांगून ठेवलं. किती विशिष्ट त्यांनी बघितलंही नाही. आज लोक त्यांच्या जीवावर पोट भरायला हा मुद्दा वेगळा आहे. म्हणजे खूप आहेत, बरेचसे काही सन्मान मिळतात पण आहेत मात्र माऊलींची ओळीच आहे. ज्यांनी हे ज्ञानेश्वरी अंगीकारली त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न जन्मात त्याला पडणार नाही हो, पडणारच नाही. जे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात ना आणि त्यांना म्हणे पोटाला मिळत नाही, शक्य आहे का? शक्यच नाही. तो फिरला नुसता जरी ज्ञानेश्वरी घेऊन आणि त्याच्यावर प्रेम केलं तरी त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था होणार. हे फार धाडसानं मी बोलावलोय बरं काय, आणि समाधी सोहळ्याच्या वेळी बोलावलोय अगदी. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा अदृष्ट विजय व्हावेगा असा आशीर्वादच देऊन टाकलाय. ह्या ग्रंथावर जर यांची उपजीविका चालते, दुसरं साधनच नाही, मग काय करायचं? तर ह्या ग्रंथावर ज्यांना प्रेम आहे, मुद्दा म्हणून नाही, तर ह्या ग्रंथावर ज्यांचं प्रेम आहे त्यांची पोट भरण्याची व्यवस्था ज्ञानेश्वरी करेल. पण प्रेम असेल तर, जर हे नुसते मिळकतीच्या नादाला लागून हे आज आपण त्याबद्दल चाललेलं आहे बरंचसं की टीका होईल काही कीर्तनकार, काही प्रवचनकार, काही व्याख्याते, हे अगदी त्यांची धास्ती वाटते, ह्यांना सांगावं काय नको. कारण त्यांची पाकिटं बघितली आणि मानधन बघितलं की धसका येतो आणि मग त्यांचं ऐकायचं, चांगलं ऐकायला मिळतच नाही ना, कारण ही लोक मिळतच नाहीत. 1,00,000 रुपये जर कीर्तनाचा दर असेल तर त्यांना आणायचं कशाला? आणि बरेच वेळा नुसतं मनोरंजनच होते कीर्तनातून, शास्त्र सांगितलंच जात नाही. अनेकदा कीर्तनकार असेच आहेत, नावं घ्यायला नकोत आता या व्यासपीठावरून, पण बरेच वेळा असंच आहे. माझ्या पुढ्यात माझं प्रवचन झालं, कीर्तनाला बसलो होतो, त्या कीर्तनकारानं एक पाकिट दिलेलं पाकिट होतं, उघडून बघितलं, धरलं आणि फेकून दिलं. म्हणला ही काय माझी लायकी आहे काय? म्हणजे तुम्ही जे काही घातलेत त्यामध्ये काय माझी लायकी आहे काय? माझ्या लायकीप्रमाणे द्या. आता याची लायकी कोणी ठरवायची सांगा बघू, आणि किती रुपयाची याची लायकी आहे सांगा. आणि ह्याची लायकी जर पैशावर ठरत असेल तर हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास का करतो, गाथेचा अभ्यास करतोच का? मुळात हा मुद्दा आहे. संतांनी हे जे दिलेलं आहे ना, निरपेक्ष सेवा, ही संतांनी सांगितलेली आहे. आता त्यातून संतांच्या द्वारे आपल्याला जी प्राप्त होत असते, लक्ष्मी म्हणून स्वीकार करानी जा ना पुढच्या ठिकाणी, पण तसं करणारी फार मंडळी कमी लोक आहेत. निरपेक्षता जी आहे, अनपेक्षा, शुचिरदेक्षा, उदासीनो गतवेता, वर्णन केले 12व्या अध्यायामध्ये गीता वर्णन करते. अनपेक्ष असतात ते, शुचिरदक्ष, उदासीन असतात, गतवेता, सर्व आरंभ परित्यागी, यो मद भक्ता मज प्रिया, मला प्रिय आहे भक्त म्हणतात देव. कोणता प्रिय आहे? जो कुणाकडेही काही मागत नाही, कुणाच्या आशेवर बसलेलं नाही, ह्यानं माझं चालवावं त्यानं माझं चालवावं अशी अपेक्षा कुणाकडे ठेवत नाही. म्हणून जयाच्या ठाई म्हणलेलं आहे, तो माऊलींच्या ओव्या त्यावर वाचण्यासारखे आहे ना. या श्लोकावर 12व्या अध्यायातले सगळे श्लोक जे आहेत, जवळजवळ 7-8 नंबरच्या श्लोकापासून 20 नंबरच्या श्लोकापासून भक्त कसा असावा याचं वर्णन केलंय. भक्त म्हणजे संत, संत कसे असावेत याचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. म्हणून खरंच डोळे उघडून पाहावं, निरपेक्ष सेवा जी आहे ती त्यांच्याकडून. शांत आणि समाधानी राहायचं कसं असतंय संतांच्याकडून शिकता येतं. 12व्या अध्यायामध्ये श्लोक आहे बघा, संतुष्टम सततम योगी, सतत संतुष्ट असतात. आणि ते कसे? अगदी शांत. माऊलीने ओळी कशी केली आहे त्यावरती बघा,
वारशे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. ज्याला कुठल्याही उपचाराची गरज नाही, काही दिलं नाही दिलं तरी संतुष्ट असतो. कुणासारखा? समुद्रासारखा. वारशे विन सागरू. पाऊस नाही लागला तरी समुद्र आटत नाही, आणि पाऊस जास्त लागला तरी समुद्राला महापूर येत नाही. जो यथा लाभेन तोके अलाभेन पारुके पाऊसे विन न सुके समुद्र जैसा. 12व्या अध्यायातली होय. यथा लाभेन न तोके, काहीतरी लाभ झाला म्हणजे आनंदानं उड्या मारत नाही. अलाभेन पारुखे म्हणजे काय मिळालं नाही म्हणून खिन्न होत नाही, उदास होत नाही. पाऊसे विन न सुके समुद्र जैसा. पाऊस नाही लागला तरी समुद्र आटत नाही. आणि समुद्राला कधीही असं होत नाही की भरपूर पाऊस लागला आणि समुद्राला महापूर आला. समुद्राला महापूर येत नाही. बरं ती ओटी चालू असते पण महापूर येत नाही. याचं कारण म्हणून समुद्राचा दृष्टांत संतांसाठी दिलेला आहे. संत कसे आहेत? निरपेक्ष आहेत, संतुष्ट आहेत. आणि दुसरी सगळ्यात त्यांच्याकडे गोष्ट चांगली एक आहे, जगाला माफ करतात. ते त्यांच्याबद्दल सगळ्यांनी चुका केल्या, कुणी निंदा केली, कुणी त्यांना त्रास दिला, पण सगळ्यांना. नाथ महाराजांच्या चरित्राचा अभ्यास आपण केला तर लक्षात येईल. ज्ञानेश्वर माऊलींच्या तुकोबांचा चरित्र बघितलं तर लक्षात येईल की त्यांना किती समाजानं त्रास दिला. पण त्रास दिला तर त्यांनी तो सहन केला. नुसता सहन केला नाही. काही जण म्हणतात मी सहन करतो गप्प बसतो, तर ह्यानी काय केलं? माफ केलं. उलट त्यांना माफ करणं फार अवघड आहे बरं काय. सगळ्यात कठीण गोष्ट कोणती असेल तर समोरच्या माणसाच्या चुका माफ करणं आणि त्याला जवळ करणं. परत अवघड आहे ते. कारण आम्ही शिक्षा देणारे छोटे असतात, माफ करणारे फार मोठे असतात. क्षमा करणारे मोठे आहे. क्षमा क्षत्र जया शस्त्र जया नराची हाती वर्णन केले तुकोबानी. त्याला कुणाचाही त्रास होणार नाही. जे दुसऱ्याला क्षमा करायला तयार असतात ना, हे गुण संतांच्याकडला घेण्यासारखा आहे. सगळ्यांना क्षमा करतात. एक छोटासा दृष्टांत आहे बघा. 9 पासून 0 पर्यंत, 0 पर्यंत अंक आहे आणि त्यांची एक कथा छोटीशी तयार केलेली आहे की म्हणे त्या 9 या अंकाला राग आला आणि रागाच्या भरात त्याने काय केलं, खाली 8 नंबरचा अंक आहे ना त्याला थप्पड मारली. कुणाला? 8 नंबरच्या अंकाला थप्पड मारली. उगीच्या उगीच त्याला वाईट वाटलं, काहीतरी राग आला म्हणून 9नं 8ला थप्पड मारली. 8 रडायला लागलं, पण रडते त्याने काय म्हटलं, एवढी थप्पड खाली, 9ला काय आपल्याला शिक्षा करता येत नाही, तो मोठा आहे. मग त्याने काय केलं, तो राग 7 आकड्यावर काढला. त्याने 7ला थप्पड मारली. 7नं रडत रडत 6 नंबरला अंकाला कानपाडीत मारली. असे प्रत्येक जण कानपाडीत मारत गेले. शेवटी 2 नंबरच्या आकड्यानं 1 नंबरला कानपड मारली, थप्पड मारली रागानं. 1 अंक शांत राहिला. त्याने काय केला विचार, आता कुणाला? 0 होता. तो म्हणला 0ला मी थप्पड मारणार नाही, काय झालं असेल ते झालं. त्याने काय केलं माहिती आहे काय, त्या 0ला आपल्या जवळ आणून बसवला. कुणी? 1 आकड्यानं. त्या 1 आकड्याचे 10 झालेत. ते 10 9पेक्षा जास्त झालेत की नाही? झालेत. आपोआप 9पेक्षा 1 मोठा झाला. कधी झाला सांगा? 0ला माफ केलं म्हणून. हा प्रसंग आपल्या आयुष्यात वापरण्यासारखा आहे संतांचा. संत सगळ्यांना माफ करतात. आपल्या समोर माणसं चुका करणारी भरपूर भेटतात, पण चुकीला माफ करायची तयारी आपली ठेवा. किती माणसं आपल्याला भेटतात बघा. मग निश्चित माफ करावं. तो चूक झालाय ना, माफ करावं. आणि माफ केलं मनाने माफ करावं. आता तो तसाच वागत असेल त्याची संगत तोडावी. पण माफ करून टाकलो की आपण शांत होतो बघा. आणि सुडाची भावना मनामध्ये ठेवली की आपण मग कायम आपण अस्वस्थ असतो. म्हणून संतांना पाहावं, ऐकावं, वाणावं. संतांचा लोभ अपेक्षा त्यांची कशात नसते म्हणून त्यांचं ऐकावं. जी माणसं लोभी असतात ना त्यांचं कधीच ऐकू नये. आणि आमच्यापैकी बरेच जण लोभी आहेत, मोहग्रस्त आहेत. हे सांगणारे त्यांचा ऐकून काय उपयोग काय आहे? संत लाभाविन करी लाभाविन प्रीती म्हणतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुकोबांचा अभंग आहे. कळवळा कुणाला येतोय माहिती आहे? संतांना. बोलती हे जन न देखी डोळा, येतो कळवळा म्हणून या. कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कुठल्याही लाभाशिवाय प्रेम करणारे फक्त संत आहेत. आई वडिलांनंतर मोठे कोण असतील तर संतच मोठे आहेत.
आई वडील बी माफ करतात आपल्या मुलाला, तसे संत सगळ्यांना माफ करतात. आणि म्हणून संतांचा सहवास ऐकावं, मानावं त्याची सदा. सगळ्यात मोठी गोष्ट संतांनी आपल्यासाठी जी करून ठेवलेली आहे ती मृत्यूची आठवण करून संत आपल्याला देतात. नाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये घटना आहे की त्यांच्याकडे एक मनुष्य गेला होता, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर एखादी आठी सुद्धा येत नाही, कधी रागानं कधी चिडत नाही, कुणाचा द्वेष करत नाही तुम्ही, तुमचा चेहरा एकदम प्रसन्न आहे, काय कारण आहे? तर नाथ महाराज या माणसाला म्हणले, ते काही असू दे, तुझ्या मात्र कपाळावर मला दिसायला लागले की तू 7 दिवसाचा सोबती आहे, 7 दिवसानंतर तू जाणार. त्याला धक्का बसला, कारण संत सांगायला लागलेत, एकनाथ महाराज सांगायला लागलेत, मग ते खरंच असणार म्हणले. त्याला इतका धक्का बसला आणि घरामध्ये गेला, हंतरूनच गाठलं. बायको जेवायला बोलवते ना तर उठला नाही, काही नाही, गप्प बसला. त्यानं सांगितलं, मला नाथ महाराजांनी सांगितले तू 7 दिवसात मरणार आहेस. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा दिवस गेला. 7व्या दिवशी नाथ महाराज त्याला भेटायला गेले आणि गेल्यानंतर म्हणले, काय रे बाबा, कशी काय तब्येत, काय वाटतंय, कसली तब्येत आणि काय, बरं आता कुणाचा द्वेष तू करतोस काय, ह्या 7 दिवसात कुणाचा द्वेष केलास, कुणाबद्दल वाईट विचार आले काय? कुणाबद्दल नाही म्हणला, सारखा मृत्यूचाच विचार करतोय. जायच आहे 7व्या दिवशी, ते 7व्या दिवशीची वाट बघत बसलोय, मनात दुसरा आठवण सुद्धा नाही, कुणाचा द्वेष नाही, कशाबद्दल लोभ नाही, कुणाबद्दल सूड नाही, काही नाही, आणि म्हणून नुसती आठवण मृत्यूचीच करतोय. नाथ महाराज म्हणले, मी सतत मृत्यूची आठवण करतोय, म्हणून मी प्रसन्न आहे, मी कधीतरी जाणार हे मला माहित आहे, त्यामुळे मी कुणाचा द्वेष करत नाही. तू मला म्हटलास ना तुमचा चेहरा प्रसन्न कसा दिसतो, यामुळं दिसतो. तू मरणार नाहीस म्हणले, तुला उगीच म्हटलं होतं मी, उठ आता जेव. ही गोष्ट कशामुळं, मृत्यूची आठवण दिली ना, म्हणून सतत लक्षात ठेवायचं, एक दिवशी मी जाणार आहे. बघा आपण कुणाचं वाईट करायला जातोय का? अजिबात नाही. साठवायचा प्रयत्न जास्त करतोय का? बघा नाही का, जाणार आहे एक दिवशी. आपण पंढरपुरात आता 8 दिवस राहिलो समजा, काय जास्त मिळवा घेतोय का? बघा नको रे बाबा, हे गाडीतून जायला बसमधनं आपल्याला त्रास होईल, इतकं सामान नको दे, कशाला एवढं वजव घेऊन जायचं, जेवढं कमी सामान तेवढा प्रवास सुखाचा. तसं प्रपंचाचा जेवढा तणाव कमी तितकं आपण जगणं सुखाचं असणार आहे. जितके प्रपंचाची ओझी आपण डोक्यावर घेऊ ना तितका आपल्याला प्रपंच त्रासदायक होणार आहे. म्हणून संतांची नेहमी पुण्यतिथी साजरी केली जाते. का? मराव कसं हे त्यांनी संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे, आणि त्यांच्यासारखं मरता आलं पाहिजे. त्यांच्यासारखं आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. माऊली गेलेत, माऊली आनंदाने गेलेत, आणि जग समाधी दिवशी सगळं रडत होतं. नामदेव महाराजांच्या गाथेतले अभंग, लोपला, दिनकर, काय सुंदर अभंग आहेत माऊलींचे. माऊलींच्या समाधीच्या वेळची केलेले अभंग नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये आपल्याला बघायला मिळतील. सुंदर, कारण अगदी समोर दृश्य जे बघितले नामदेव महाराजांनी समाधीचं, ते त्यात लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे खरा साक्षीदार जर म्हणायचं असेल तर नामदेव महाराज आहेत समाधीचा. त्यामुळं त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. माऊलींचं समाधी सोहळा साजरा केला जातो. तुकाराम महाराजांचं द्वितीया बीज, तुकाराम बीज साजरं केलं जातं. नाथ महाराजांची षष्ठी साजरी केली जाते. कधीही बघायचं, सगळ्या संतांचे जो दिवस त्यांच्या मृत्यूचा देह सोडण्याचा आहे तो साजरा केला जातो, आणि त्याचा समारंभ केला जातो. कारण त्यांच्या मृत्यूतून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्याच उलट कसं आहे बघा, देवांचं काय साजरं केलं जातं? जन्मदिवस. कृष्णाची जन्माष्टमी साजरी केली जाते, रामाची रामनवमी साजरी केली जाते. सगळ्या देवांच्या जयंत्या आहेत. हनुमान जयंती, नरसिंह जयंती, सगळ्यांच्या जयंत्या. आणि ह्यांचं मात्र काय? मृत्यूतिथी. कारण त्यांच्या जयंतीचा विचारच कोण करत नाही, ते कशा जन्माला आले, पण जाताना देह सोडताना कोणत्या अवस्थेमध्ये गेले हे पाहिलं. म्हणून मरायचं कसं हे संतांच्याकडून शिकलं पाहिजे, आणि हीच गोष्ट आपल्याला बघायला मिळते. म्हणून संतांनीच लिहिलेल्या ओव्या आणि संतांचे अभंग तेच आपल्यासाठी उपयोग आहेत अभ्यासासाठी. माऊली काय बोलतात? तैसे हरपले आपणा ते पाहावे, जे आमच्याकडून गेले स्वास्थ्य. जर शांती शोधायची असेल तर काय करावं? ते संतान ते पाहता घेऊसावे. म्हणून वानावे, ऐकावे त्याची सदा. त्यांचंच गुणगान करावं, त्यांचं भजन करावं, त्यांचे ग्रंथ अभ्यासावेत. उद्यापासून ज्ञानेश्वरी गाथा, नाथ भागवत वाचायला चालू करायचं आहे. आपण वर्षभरामध्ये अभ्यास पूर्ण करायचा आहे. बघा किती गंमत वाटते त्याची, पण आपल्याला अभ्यास न मनापासून. तर आजच्या
प्रवचनाचा या सेवेचा शेवट करताना एकच नम्र विनंती आहे की आपण या चारही ग्रंथांचा अभ्यास आपले डोळे मिटण्यापूर्वी करावा. म्हणजे मी शाप देऊन जायला लागलेलं नाही, डोळे मिटायचं बघा, कारण माझे मिटणार आहेत ना. म्हणून जाताना जर चांगली पुंजी कोणती असेल ना, आपण म्हणतोय जरा असू दे चिता करून एक 5 तोळ्याचं करून ठेवूया, ते बघून तरी मुलं बघतील. जरासं डिपॉझिट असू देत, म्हणजे काहीतरी पैसे वापरता येतील, तशी ही डिपॉझिट आहे. आपल्या शेवटच्या वेळी आपल्या अंगावर पांघरून घेऊन बोलता येत नाही, ऐकू येत नाही, त्या काळातलं काय गोष्ट करायची आहे ही करायची आहे. त्यावेळी फक्त चिंतन ज्ञानेश्वरीचं, गाथेचं, हरिपाठाचं चिंतन करता येतं. शेवटची खरी पुंजी ही आहे, कारण ती पुंजी येणार आहे, चित्ता येणार आहे आपल्याबरोबर नाही येणार, काहीही येणार नाही. मग येणार नाही तर त्याच्याबद्दल केवढं आहे ते आहे म्हणायचं, माझं नाही म्हणून आपल्याकडे ठेवायचं, दुसऱ्याला द्यायचं नाही आहे. कोण देणार आहे? आमचे गुरुजी म्हणतात काय, शेत माझं नाही म्हटल्यामुळं काय 7-12 दुसऱ्याच्या नावा होतोय, पण शेत माझं नाही म्हटल्यामुळं आपल्याला शांती मिळते. समजा काय बिघडलं, 55 टन ऊस व्हायचा होता, यावेळी झाला 45, जाऊ तिकडे, माझं कुठं आहे आणि किती वेळ राहायचं आहे, पुढच्या वर्षी बघू, असा तो माणूस ज्ञानेश्वरी वाचणारा म्हणेल. नाहीतर दुसऱ्यांची रखरख सुरू झाली बघा, हेनं वेळेवर पाणी दिले नाही, ते आलीच नाही शेताकडे म्हणून झालं, ह्या पाहुण्यांचं नको त्यावेळी लग्न झालं, ती घात निघून गेली म्हणून माझं, दुसऱ्याला दोष द्यायला आपण कधी चालू करतो, संतांचा सहवास नसेल तर. म्हणून ह्या गोष्टीमध्ये आपण शेवटी ही गोष्ट, हे 4 ग्रंथ आपल्यासाठी फार मोठी देणगी आहे, त्याचा अभ्यास करून ठेवावा आणि संतांच्या नादाला लागावं, जगाच्या नादाला लागू नये. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी अर्पण करतो. या पाटील फॅमिलीचं हे जे पुढचं त्यांच्या आयुष्यातील आरोग्य, त्यांचा सगळं त्यांचं दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या घरी आरोग्य लाभो, कारण इतके वर्ष ते सोहळा साजरा करतात, फार मोठी अवघड गोष्ट आहे. पण ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमापुढं त्यांना हे काहीच वाटत नाही, आणि म्हणून हे सगळे इतके दिवस अगदी प्रेमानं सगळं चाललेलं आहे. त्यांना सुख समृद्धी लाभो, त्यांच्या घरामध्ये शांती लाभो, अशी माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करून आजच्या सेवेला विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विश्वास